तर आज आपण त्याच निमित्ताने म्हणजे मागचं वर्ष आणि हे वर्ष, हे 2 वर्ष आपल्याला कोविडमुळे आपण हा जो फेस्टिव्हल असतो तो करू शकलो नाही. त्यानिमित्तानेच हा आज कार्यक्रम आपण ऑर्गनाइज केला आहे. आज आपल्यासोबत मान्यवर व्यक्ती उपस्थित आहेत, ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आजच्या चर्चासत्राचा मुख्य विषय असा आहे की अवेअरनेस क्रिएशन थ्रू एन्व्हायरमेंटल डॉक्युमेंटरीज, म्हणजे पर्यावरण फिल्म्सच्या मदतीने आपण लोकांमध्ये पर्यावरणाच्या विषयी जनजागृती कशा प्रकारे निर्माण करू शकतो, या विषयावरती एकूण चर्चासत्र होणार आहे आजचं. तर आपल्यासोबत आहेत आरतीजी कुलकर्णी. आरतीजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. आरतीजी कुलकर्णी या पर्यावरण पत्रकार आहेत आणि फिल्म मेकर आहेत. त्यांनी एन्व्हायरमेंटल फिल्म मेकिंग या क्षेत्रामध्ये अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजे एप्रिल महिन्यापासून त्या गणपतीपुळ्यामध्ये जाऊन स्थायिक आहेत आणि आज आपल्याशी तिकडूनच त्या संवाद साधतील. त्यांच्या गाज नंतर नाते पश्चिम घाटाशी अशा 2-3 फिल्म्सचा आपण आज आस्वाद घेऊच या कार्यक्रमामध्ये. त्यांच्यासोबतच हमारे साथ है सोहेल जी जाफरी. बहुत बहुत स्वागत है आपका सोहेल सर. Sohail Ji Jafri is a self-taught documentary maker. He has passion for nature and wildlife, while finding solutions for human-wildlife conflict and protecting wildlife law enforcement through his documentaries. He wishes to bring all the stakeholders on a common platform. I welcome you, Sohail Ji, again. आपल्यासोबत आहेत श्री संजयजी भुसकुटे. खूप खूप स्वागत आहे संजय सर. संजयजी भुसकुटे गेली 20 वर्ष पर्यावरण जनजागृतीचे मोलाचे कार्य करत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत ते PRO म्हणून कार्यरत आहेत आणि झी न्यूज, जी 24 तास यासारख्या चॅनल्स वरून त्यांनी अनेक वर्ष काम केलंय आणि त्यांना बरेचसे पुरस्कार सुद्धा या क्षेत्रामध्ये मिळालेले आहेत. आणि जसं मी मगाशी म्हटलं की पर्यावरण दिन आणि फिल्म फेस्टिवल असं एक कॉम्बिनेशन आहे, तसं आपलं पर्यावरण फिल्म फेस्टिवल म्हटलं की प्रसाद दाते सर आणि संजय भुसकुटे सर असं एक कॉम्बिनेशन आहे. म्हणजे त्या दोघांच्या मुळेच म्हणजे पर्यावरण दक्षता मंडळ आणि MPCB या दोन्हीमुळेच आपण हे जे फेस्टिवल आहे ते व्यवस्थित पार पाडू शकतो. आपल्यासोबत श्री प्रसाद दाते सर सुद्धा आज उपस्थित आहेत. 2002 पासून सर आपलं पर्यावरण फिल्म फेस्टिवलचं पुन्हा एकदा स्वागत करते आज या चर्चासत्रामध्ये. आपण याची सुरुवात एक थोडी वेगळ्या प्रकारे करूया. आरती कुलकर्णी यांची गाज ही जी फिल्म आहे ती खूप वर्षापूर्वी त्यांनी बनवली होती. तर त्या फिल्मचा प्रोमोने आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी शुभमला विनंती करते की त्यांनी गाज या फिल्मचा प्रोमो प्ले करावा. मालवणच्या या किनाऱ्याचं आमंत्रण स्वीकारूनच आपण इथे आलोय, इथलं समुद्री जीवन समजून घेण्यासाठी. धड्यात भेटणाऱ्या या डॉल्फिनला आता प्रत्यक्ष भेटायचं होतं. ते जायचं का यांच्याबरोबर डॉल्फिन बघायला? काय कोकणच्या किनाऱ्यावर हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी येतात. तारकर्लीच्या खाडीतून देवबागच्या संगमावर होडीनं गेलं की हे प्रवासी पक्षी हमखास भेटणारच.
कोकण किनाऱ्यावरच्या सरखेलाच्या थाटात उंच आकाशात भराऱ्या घेणारा समुद्री गरुड म्हणजेच राजबिंडा सी इगल. ऑलिव्ह रिडले कासवाचं हे चिमुरडा पिल्लू खूप वर्ष जगलं. धन्यवाद शुभम. ही अतिशय सुंदर फिल्म आपण आता प्रोमो पाहिला त्याचा. ही जी फिल्म आहे ती आपण आपल्या प्रत्येक फिल्म फेस्टिवल मधून दाखवत असतो. मला पहिला प्रश्न आरतीजी यांना विचारावासा वाटतो की आरतीजी, एन्व्हायरमेंटल डॉक्युमेंटरी म्हणजे नक्की काय आणि ती इतर फिल्म पासून वेगळी का ठरते? थँक्यू सुरभी. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पर्यावरण दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि डाऊन टू अर्थ या मासिकाच्या संपादिका सुनीता नारायण असं म्हणतात की एव्हरी डे शुड बी एन्व्हायरमेंट डे. तर रोजचा दिवस पर्यावरण दिवस आपण साजरा करू शकलो तर खरंच या सगळ्या चळवळीला यश येईल असं म्हणता येईल. तू जो प्रश्न विचारलास की एन्व्हायरमेंट डॉक्युमेंटरी म्हणजे काय, तर एन्व्हायरमेंट डॉक्युमेंटरी आपण जर म्हटलं पर्यावरण विषयक माहितीपट असं जर आपण म्हटलं तर डॉक्युमेंटरीचेच नियम सगळे यालाही लागू होतात. म्हणजे एक डॉक्युमेंटरी कशी असावी, त्याचं सगळ्याचं डॉक्युमेंटेशन कसं असावं हेच आपण डॉक्युमेंटरी फिल्म मधून दाखवतो. पण आता आपण जसं गाज पाहिलं तसं एन्व्हायरमेंट डॉक्युमेंटरीमध्ये आपण सगळ्यात महत्वाची आपली अपेक्षा काय असते की त्या दिग्दर्शकाने आपल्याला त्या पर्यावरणामध्ये न्यावं. जसं आपण गाज मध्ये आता केलेलं आहे की रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या 3 जिल्ह्यांमध्ये कोकणाच्या सागरी जीवनावर जेव्हा आम्ही फिल्म करायचं ठरवलं तेव्हा त्या पर्यावरणात घेऊन जायचं हा एक महत्वाचा उद्देश होता. म्हणजे समुद्र किनाऱ्यावर तर जायचंच होतं, पण समुद्र किनाऱ्याच्या जवळची गावं, त्याबरोबरच समुद्राच्या खाली काय आहे हे सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. आणि असा आपला पहिला प्रयत्न आहे की मालवणच्या समुद्राखाली जाऊन कुणीतरी अंडर वॉटर शूटिंग केलं. आपण 2006 साली ही फिल्म केलेली होती आणि आता 2021 सुरू आहे. तर जी समुद्रामध्ये सोडलेली जी कासवांची पिल्लं आहेत ती सुद्धा आता 15 वर्षांची झाली असतील असं मला ही फिल्म बघून वाटलं. तर पर्यावरणाच्या डॉक्युमेंटरीमध्ये तिथलं वसतिस्थान, नंतर त्या वसतिस्थानामध्ये सगळ्या जगणाऱ्या प्रजाती ज्या आहेत त्या प्रजाती, त्याबरोबरच त्या प्रजातींशी जोडलेली आपण सगळी माणसं, मग ती स्थानिक माणसं असतील, त्याबरोबरच ते वसतिस्थान जगवण्यासाठीच्या यंत्रणा ज्या काम करत असतील त्या यंत्रणा, अधिकारी, ओपिनियन मेकर्स, म्हणजे पर्यावरण आपलं कसं समृद्ध आहे हे जेव्हा सगळ्यांना तज्ज्ञ समजून सांगतात तेव्हा त्याच्यामधली ऑथेंटिसिटी जपली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सगळेच जण, म्हणजे पर्यावरण फिल्मच्या बाबतीत मला नेहमी असं वाटतं की त्याला कोणतीही भाषा, धर्म, प्रांत काहीच नसतं. ती पूर्णपणे जागतिक स्तरावरची फिल्म होते. म्हणूनच आम्ही जेव्हा गाज ही फिल्म घेऊन गेलो मालदीवमध्ये, तर मालदीवची मुलं सुद्धा पटकन रिलेट झाली त्याच्याशी. तर पर्यावरण माहितीपट किंवा एन्व्हायरमेंट डॉक्युमेंटरी बघताना सगळी सामान्य माणसं आपण या पृथ्वी तलावरची किती त्याच्याशी रिलेट होतो, किती त्याच्याशी नातं सांगू शकतो, त्यावर पर्यावरण डॉक्युमेंटरीचं यश अवलंबून असतं. दुसरं मला असं वाटतं की एन्व्हायरमेंट डॉक्युमेंटरीज ह्या एक उद्देश घेऊन केलेल्या असतात की बाबा हे पर्यावरण आहे, हे आपल्याला वाचवायचं आहे, पर्यावरण संवर्धन करायचं आहे.
पण जोपर्यंत आपण सगळ्यांना तिथलं पर्यावरण, तिथलं प्रजाती, तिथलं निसर्ग सौंदर्य, त्याच्यासाठी झटणारी माणसं हे दाखवत नाही, तोपर्यंत काय वाचवायचं आहे, कशाचं संवर्धन करायचं आहे हे कसं कळणार? आणि सीइंग इज बिलिव्हिंग जे आपण म्हणतो की एरवी जर मी ऑलिव्ह रिडले कासवांवर किंवा समुद्राखालच्या विश्वावर जर एखादा लेख लिहिला असता तर बऱ्याच जणांनी वाचला असता आणि इमॅजिनेशनच्या द्वारे तिथलं पर्यावरण समजून घेतलं असतं. पण सीइंग इज बिलिव्हिंग मध्ये आपण जेव्हा प्रत्यक्ष दाखवतोय तेव्हा माणसं पर्यावरणाशी, तिथल्या पर्यावरणाशी जोडली जातात. आणि मला असं वाटतं की गाज असेल किंवा आणखीन मी केलेल्या फिल्म्स आहेत, याच्यामधून माझा पहिला प्रयत्न हाच होता की लोकांचं नातं त्या निसर्गाशी, त्या पर्यावरणाशी जोडणं. बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रत्यक्ष बघणे आणि वाचणे या दोन्ही मधली स्टेप आहे ती म्हणजे एन्व्हायरमेंटल डॉक्युमेंटरी. ओके, पुढचा प्रश्न आपण सोहेलजींसाठी आहे. सोहेल जी, ऐसी डॉक्यूमेंट्री बनाते वक्त कौन कौन सी चीजें ध्यान में रखनी पड़ती है? सुरभी, सर्वप्रथम मला ही संधी दिल्याबद्दल मी पर्यावरण दक्षता मंडळाचे आभार मानतो. मराठी माझी आवडती भाषा आहे, पण मी मराठीत फारशी अस्खलित नाही. तुमच्या परवानगीने मी हिंदीमध्ये बोलेन. धन्यवाद. तो सुरभि जी का प्रश्न है कि एनवायरमेंट डॉक्यूमेंट्री बनाते वक्त किन किन चीजों का ध्यान रखना चाहिए. मेरा आप सबसे एक सवाल है, जैसे मुझसे सवाल पूछा गया है तो एक छोटा सा सवाल मैं पूछना चाहता हूं. अगर आप इमेजिन कीजिए आपके सामने एक कैट आ जाए, मांजर, क्यूट, आप सोफे पे बैठे हुए हैं, किसी फ्रेंड को विजिट कर रहे हैं और बहुत ही क्यूट से एक मांजर आपके पास आके आए, तो आपका रिस्पॉन्स क्या रहेगा? नेचुरली आप उसको सहलाएंगे, उसके साथ खेलने की कोशिश करेंगे. नाउ सेकंड सिचुएशन, आप कहीं पे हैं, आपके सामने एक लेपर्ड आ जाए, बिबट्या, अब आपका रिस्पॉन्स क्या रहेगा? नेचुरली आप अलर्ट हो जाएंगे, आप बहुत ज्यादा केयरफुल रहेंगे और आपका माइंड बहुत ज्यादा एक्टिवेट हो जाएगा कि व्हाट नेक्स्ट, रिस्पॉन्सिबिलिटी आ जाएगी. तो एनवायरमेंट डॉक्यूमेंट्री, पर्यावरण रिलेटेड जो डॉक्यूमेंट्री है, उसका रेंज भी मांजर से लेकर कैट से लेकर लेपर्ड तक है. इट कुड बी एज ब्यूटीफुल, एज लवली एज अ पेट कैट. We can make a lovely documentary about the beautiful things which you find in your backyard, like beautiful butterflies, birds. It could be anything. But as you progress along the line, आगे चल के आप देखते हैं कि जैसे जैसे सब्जेक्ट सीरियस होते चले जाते हैं, जैसे कि लेपर्ड देखने में हमें कितना सीरियस सिचुएशन सामने आई थी, तो उस तरह से रिस्पॉन्सिबिलिटी भी एज ए फिल्म मेकर आपकी बढ़ती चली जाती है. अब एज ए फिल्म मेकर अगर आप कहेंगे कि आपके सामने फैक्ट्स एंड फिगर्स हैं कि प्रेजेंटली आपके सामने 12,000 लेपर्ड्स इंडिया में हैं, और आपको ये भी पता है कि पिछली 2 सदियों में 80 to 90% लेपर्ड्स यहाँ से खत्म हुए हैं. इट कुड बी बिकॉज ऑफ हैबिटेट लॉस, कॉन्फ्लिक्ट, किलिंग, पोचिंग, एनीथिंग. तो एज ए फिल्म मेकर आपका रिस्पॉन्स ये नहीं होना चाहिए अरे इतने लेपर्ड मर गए और ये हो गए, लेट्स प्रोटेक्ट द लेपर्ड्स. यू नीड टू बी डिस्पैशनेट, यू नीड टू रिमूव योरसेल्फ फ्रॉम द सिचुएशन एंड टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. सिमिलरली आप एनवायरमेंट पॉल्यूशन की बात कर रहे हैं, तो जैसा कि टिपिकल रिएक्शन होता है कि अरे दुनिया में इतना पॉल्यूशन है और ये नहीं होना चाहिए, एंड यू जस्ट feel empowered just because you have a camera in your hand. You should not feel too much empowered. कि आपने कैमरा लिया और अपना विषय, अपना पक्ष आप सामने पेश कर रहे हैं. संजय घुसपैठे सर हैं, उन्होंने सालों तक इतना काम किया, हम इमेजिन भी नहीं कर सकते. तो एक फिल्म मेकर आके सिंपली नहीं कह सकता कि ये पॉल्यूशन के ये इश्यूज इनको बंद करना चाहिए. हमें एक्सपर्ट्स के यहाँ पे सवाल आता है रिसर्च का. एक एनवायरमेंट डॉक्यूमेंट्री में रिसर्च बहुत ज्यादा मायने रखती है. As a filmmaker, it is your responsibility. You do as much research as possible to the best of your capability. आप विजिट करें एक्सपर्ट्स को इस फील्ड में जिनका एक्सपीरियंस है. आप पर्यावरण दक्षता मंडल के पास जाएंगे तो उनके पास ट्रेजर ट्रोव ऑफ देयर एक्सपीरियंस.
इसी तरह अगर मैं एग्जांपल दूं अपनी डॉक्यूमेंट्री का, देयर इज अ डॉक्यूमेंट्री दैट आई मेड ऑन ह्यूमन लेपर्ड कॉन्फ्लिक्ट। इसमें लेपर्ड्स मारे जा रहे हैं, तो एज ए फिल्म मेकर मैं दिखाना चाहूँ कि नहीं, इतने सारे लेपर्ड्स बहुत ही ब्यूटीफुल एनिमल है, उनको प्रोटेक्ट करना है, उन्हें बचाना है, तो दैट इज नॉट सफिशिएंट। मुझे उसका दूसरा पहलू भी दिखाना पड़ेगा कि ह्यूमन किलिंग्स भी हो रही हैं, और ह्यूमन किलिंग्स के लिए मुझे विक्टिम्स के पास जाना होगा और उनकी व्यथा भी दिखानी होगी ऑडियंस को, ताकि ऑडियंस जो है उनके सामने दोनों पहलू हैं कि एक तरफ लेपर्ड मारे जा रहे हैं, ह्यूमन भी मारे जा रहे हैं। If we imagine ourselves that our child is was killed by a leopard, you just cannot imagine that horrible, tremendous situation which victim, parents, siblings of a victim go through. So, briefly speaking, research हो गई, आपकी बहुत ज़्यादा responsibility होती है. You have to be non-judgmental. And documentary filmmaking is like, अगर आप किसी सब्जेक्ट पे बहुत ज्यादा रिसर्च करके उसका सोल्यूशन निकालना चाहे, तो मैं तो कहूंगा कि ये इट इज लाइक अ सागर मंथन, उसमें विष भी सामने आएगा, बट इवेंचुअली आपका टारगेट होता है कि अमृत उसमें से निकले, सोल्यूशन उसमें से निकले। तो इसी बात पे से मैं अपनी एक डॉक्यूमेंट्री का क्लिप ट्रेलर दिखाना चाहूंगा ह्यूमन लेपर्ड कॉन्फ्लिक्ट पे, जिसमें थोड़ा एक्सट्रीम सीन्स हैं, ह्यूमन किलिंग्स भी हैं, लेपर्ड किलिंग्स भी हैं, और आप जरा ये देखिए। हमारे गांव की थी लेडीज, वो तो जान से खत्म कर दी थी। जंप मारा और मेरी ये बाजू अपने मुंह में ले ली। मेरे को केवल मारने के लिए बुलाया जाता है भाई, बचाने के लिए तो कोई पूछता नहीं है। Innocent leopards being poisoned or being killed on the sly, or just the kind of anger you see again in Uttarakhand against leopards per se is absolutely like any leopard. It doesn't even need to be a man-eater anymore. गर्दन का सर्कुलर व्यू था, जब मैंने गर्दन इसकी सीधी करी काफी लड़ा है, इसको ये घाव है सब देखिए। मुझे कोई उम्मीद ही नहीं थी मेरी लड़की अच्छी होकर घर आएगी करके। तो जो बच्चा 10 से 12 उम्र तक जो बच्चे होते हैं उनमें लेपर्ड अटैक कर सकता है। 6-7 तो ह्यूमन किल हो जाता है, लेकिन जो घायल करने की घटना है वो बहुत ज्यादा है, वो मेरे ख्याल से 25-30 हो जाती होगी। यहाँ से गला यहाँ तक खड़ा था, बचने का चांस नहीं था, लेकिन बच गया। कुछ इलाके ऐसे हैं जहाँ पे तेंदुआ दिखते ही डंडे और लाठियों और बंदूकों से लोग खत्म कर देते हैं। After a human child has been attacked, that the family, you know, when the compensation is being given, the family says, we don't want the compensation. We'll pay you this compensation and you sit in front of the leopard. So it becomes more of a human management issue rather than animal management. तो आपको जो इसका टाइटल है शूट दैट लेपर्ड, इसके पीछे का ब्रीफली मैं बैकग्राउंड बताऊं कि मैंने इस डॉक्यूमेंट्री में 2 कैरेक्टर्स किए। एक देयर इज जेंटलमैन इन शिमला, अश्विनी कुमार, वो अपने कैमरे से लेपर्ड्स को शूट करते हैं और अपनी जो क्लिप्स हैं वो गांव-गांव में जाके, पहाड़ों में जाके दिखाते हैं कि ये लेपर्ड कितना किसी भी तरह का ये इससे खतरा नहीं है और हमारे जंगलों में इसका होना कितना जरूरी है। दूसरी तरफ एक जेंटलमैन है उत्तराखंड में, जो इसमें डॉक्यूमेंट्री क्लिप में आपने देखा कि गन लेके हैं और कह रहे हैं मुझे केवल मारने के लिए बुलाया जाता है, बचाने के लिए तो कोई मुझे पूछता नहीं। ही इज एक्चुअली द ऑफिशियल शूटर ऑफ उत्तराखंड फॉरेस्ट डिपार्टमेंट। उन्होंने 50 से ज्यादा सपोजिटली मैन ईटर्स अब तक मारे हैं। तो अब तक आप जिस भी लेपर्ड डॉक्यूमेंट्री में देखेंगे तो उनको दिखाया गया है कि वो किस तरह से मारते हैं, लेकिन इस डॉक्यूमेंट्री में मैं उनसे काफी इन डेप्थ मैंने उनसे बात की और उन्होंने कहा कि नहीं, वाकई इतना ब्यूटीफुल जानवर है, इसे मारना नहीं चाहिए और भी इसके जो पॉसिबल उसे बचाने के जो तरीके हैं उसका इस्तेमाल करना चाहिए। और तब उन्होंने बहुत से ऐसे पहलू कहे। तो ये डॉक्यूमेंट्री में चीजें निकल के आती हैं एंड
आगे हम सॉल्यूशन की तरफ जाते हैं। तो ये कुछ बात है। धन्यवाद सोहेल जी। आपने जैसे कहा कि रिसर्च बहुत जरूरी है, मतलब आपने फिल्म शूट करने से पहले वहां पे जाके लोकल से बहुत डिस्कशंस किए होंगे उनसे और फॉरेस्ट ऑफिशियल्स से, तो उससे आपको ये सब फिल्म उससे बनी है। बहुत अच्छी फिल्म है, उसमें बहुत ही एक्सट्रीम शॉट्स हैं बट इट इज ट्रूथ, मतलब पूरा सच्चाई उसमें दिखाई है आपने। ओके, सो अभी आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया। मगाशी मी पर्यावरण दक्षता मंडळाच्या आपलं पर्यावरण फेस्टिवलच्या विषयी उल्लेख केला, तर मला प्रसाद दाते सरांना असं विचारावं असं वाटतं की पर्यावरण दक्षता मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या आपलं पर्यावरण लघुपट महोत्सवाची संकल्पना काय आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली? नमस्कार, सर्वप्रथम सगळ्यांना 49व्या जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा। पर्यावरण दक्षता मंडळाने पर्यावरण चित्रपट लघुपट महोत्सवाची सुरुवात 2008 मध्ये केली। त्याच्या सुरुवातीला त्याच्या आदल्या वर्षी 2007 मध्ये मला दिल्लीमध्ये CMS नावाची एक संस्था आहे, तो वातावरण या नावाने पर्यावरण फिल्म फेस्टिवल आंतरराष्ट्रीय लेवलवरती करते, तो बघण्याचा योग आला। मग अशाच प्रकारचा महोत्सव आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये का करू नये असा विचार संस्थेमध्ये झाला आणि त्याच्यानुसार 2008 मध्ये या महोत्सवाला सुरुवात झाली। त्याच्यानंतर हा साधारण 2019 पर्यंत हा महोत्सव दरवर्षी 5 जूनच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केला जातो, आयोजित केला जातो। याच्या आयोजनाची संकल्पना आल्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे गेलो। त्यावेळेला बुसकुटे सरांचं आम्हाला खूप मोठं योगदान लाभलं आणि त्यांनी हा विषय उचलून धरला 5 जूनला हा महोत्सव करण्याचा। आणि त्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण दक्षता मंडळ हे दोघांनी एकत्र येऊन 2008 पासून या महोत्सवाला सुरुवात केली। त्याच्यानंतर 4 वर्ष हा महोत्सव जो चालला, त्या महोत्सवामध्ये प्रामुख्याने असे लघुपट दाखवले गेले की जे समजा भारतातलेच होते पण ते कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय किंवा भारताबाहेरच्या माणसांनी तयार केलेले किंवा भारताबाहेरच्या विषयावरचे जे लघुपट होते ते दाखवले गेले आणि त्यात प्रामुख्याने वन्यजीवांवर बनवलेल्या लघुपटांचा समावेश होता। परंतु ते कुठला तरी पोलार बिअरचा पिक्चर कुठल्या याच्यावर बघायचा, शॉर्ट फिल्म बघायची, अशा प्रकारे बघून महाराष्ट्रातल्या लोकांचा पोलार बिअरशी काही संबंध नाही। आपल्या इथल्या लोकल पर्यावरणाच्या विषयावरचे लघुपट आपल्याला बघायला जास्त आवडतील कारण आपण त्याच्याशी जास्त रिलेट करू शकतो। हा विचार पुढे आल्यानंतर मग 2012 पासून आपण याच्यामधली एक स्पर्धा आयोजित करायला सुरुवात केली। या स्पर्धेमधनं अगदी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून एक गृहिणी कोणी कुठलाही वयोगटाची त्याला मर्यादा नाही, कुठलाही जेंडर बायस नाही, कोणी याच्यामध्ये फिल्म आपली देऊ शकतं आणि अशा प्रकारे फिल्म्स दिलेल्याही आहेत। आणि या स्पर्धेमधनं काही महिलांना, ज्या फक्त गृहिणी आहेत अशाही महिलांना बक्षिसं मिळालेली आहेत आणि जे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी आहेत त्यांनी बनवलेली फिल्म आहे अशा नाही याच्यामधनं बक्षिसं मिळाली। त्याच्यानंतर हा महोत्सव फक्त 5 जून पुरता मर्यादित राहू नये म्हणून आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ठाण्यामध्ये करतो। तो पण 2009 पासून आम्ही हा शालेय विद्यार्थ्यांसाठी चालू केला, तो पण 2019 पर्यंत चालू होता। पण 20 आणि 21 मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोविड असल्यामुळे हा महोत्सव होऊ शकलेला नाही। या 2009 ते 19 या कालावधीमध्ये 7वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महोत्सव असतो। या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये 66,000 विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा लाभ घेतला आहे। या लघुपट महोत्सवातनं किंवा त्या स्पर्धेमधनं प्राप्त झालेले जे लघुपट आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याकडे जवळजवळ 500 लघुपट या स्पर्धेमधून प्राप्त झाले। याच्यातले एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की एक पंचगंगा नदीवरती जो लघुपट बनवण्यात आला होता त्या लघुपटाला त्या पंचगंगा नदीमधल्या प्रदूषणावरती एक कोर्टात केस चालू असल्यामुळे त्या डॉक्युमेंटरीला त्याच्यावरचं प्रूफ म्हणून
आयडेंटिफाय केलं गेलं आणि ते कोर्टात केस चालू आहे त्याच्या संदर्भात. याच्यात ह्या सगळ्या विषयाचं गांभीर्य किंवा याची प्रसिद्धी, याची समाज माध्यमातनं जाणारं हे लक्षात घेऊन, महत्त्व लक्षात घेऊन सह्याद्री वाहिनीने देखील याची दखल घेतली आणि जागर पर्यावरणाचा नावाचं एक सदर सह्याद्री वाहिनीने काही महिने चालवलं होतं. या सदरामध्ये या स्पर्धेमधनं ज्या लोकांना बक्षिसं मिळाली, अशा पारितोषिक विजेत्या लघुपटांच्या बद्दलचा, मग त्या लघुपटातला विषयासंदर्भातला एक तज्ज्ञ, तो लघुपट बनवणारी व्यक्ती, असा एक चर्चेचा किंवा अनुभव कथनाचा कार्यक्रम सह्याद्री वाहिनीने चालवला. त्यामुळे अशा प्रकारचे जे लघुपट बनवले जातात की ज्यांची क्वालिटी कदाचित तेवढी चांगली नसते किंवा काही अजून वेगळी कारणं असतील, त्यामुळे अशा लघुपटांना डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफी या चॅनलवर त्यांना स्थान मिळत नाही. तर त्यांना पण एक प्लॅटफॉर्म कुठेतरी उपलब्ध व्हावा, हाही या महोत्सव सुरू करण्यामागचा एक उद्देश होता. आणि सह्याद्री वाहिनीने त्याला इतकं मोठं वलय दिल्यामुळे साहजिकच नवीन नवीन लोक या माध्यमाचा उपयोग करून लघुपट बनवताना दिसतात आपल्याला. आरतीजी किंवा सोहेलजींसारखे प्रोफेशनल्स तर याच्यात आहेतच. आणि आता मोबाईल मध्ये कॅमेरा इतके चांगले आल्यामुळे आता ह्या 2 वर्षात आपण फेस्टिवल घेऊ नाही शकलो हा महोत्सव, पण पुढच्या काळात आपण त्याच्यासाठी मोबाईलमधनं केलेला लघुपट अशी पण एखादी स्पर्धा ह्याच्यात ऍड करू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद प्रसादजी. तुम्ही जे म्हणालात की स्थानिक लोकांसाठी स्थानिक प्रश्नांवरती फिल्म्स बनवाव्यात, या उद्देशाने आपण या महोत्सवाची सुरुवात केली. यानंतर मला संजयजींना विचारावं असं वाटतं की संजयजी, MPCBचा रोल या सर्वांमध्ये खूप महत्वाचा असतो. म्हणजे पर्यावरण दक्षता मंडळासोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सुद्धा या सर्वांमध्ये सहभागी असतं. तर या MPCBच्या रोल विषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. MPCBचा हा जो रोल होता ना, तर पहिल्यांदा आम्ही जेव्हा दाते मला भेटले आणि तेव्हा सांगितलं की असं आपण करू शकतो का 2007ला, तर मी म्हटलं अरे आपण असं करायला हवं. कारण मुळामध्ये की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने फक्त प्रदूषण नियंत्रणाकरताच काम करणं, चाकोरीबद्ध हे सोडायला पाहिजे. आणि त्याची सुरुवात मला वाटतं आरतीने जी गाज केली होती तेव्हाच आम्ही आरतीला त्या ठिकाणी आम्ही तिच्याबरोबर सहभागी होतो. आणि गाजनी मला वाटतं आरती सुरुवात जरी असं म्हणलं तर कदाचित चुकीचं ठरणार नाही. आणि हे मुळात याचा उद्देश असा होता की प्रत्येक ठिकाणी काय होतं, लोक फक्त विचार करताना मोठ्या चित्रपटांचाच विचार करतात. आपण सगळीकडे फक्त अमिताभ बच्चनचा विचार करतो असं नसतं. अमिताभ बच्चन सारखे अनेक जण स्थानिक पातळीवर काम करत असतात, गावागावांमध्ये काम करत असतात. असे अनेक फिल्म मेकर आहेत जे काम करत असताना त्यांना कुठे व्यासपीठ मिळत नाही. मग अशा सगळ्या लोकांना व्यासपीठ मिळावं याच्याकरता हा प्रयत्न केला गेला. आणि मग या स्पर्धेला सुरुवात दिली. प्रथमतः आपण लघुचित्रपटाचा म्हणजे आपण जो 3 दिवसाचा फेस्टिवल आहे त्याला प्रथमतः सुरुवात केली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण दक्षता मंचकडनं. आणि मग लक्षात आलं आपण याची स्पर्धा केली पाहिजे. दुर्दैवाने 2 वर्ष स्पर्धा झाली नाही. पण आता म्हणजे आपण जसं म्हणतो ना, काही वेळा आपल्याला थांबावं लागतं. आपण खूप धावत असतो तर 5-10 मिनिटं आपण थांबतो आणि 10 मिनिटानंतर परत जे धावायला लागतो ते स्पीड खूप मोठं असतं. तर आता मोठा असा प्लॅन घेऊन आपण आरती जी आहेत, सोहेलजी आहेत, जी यातली तज्ज्ञ मंडळी आहेत, त्यांना पुढे घेऊन गावागावांमध्ये जाऊन आपण अशा पद्धतीने चित्रपट महोत्सव घेणं, जसं दातेने सांगितलं. आरती म्हणजे तुला सांगायला आवडेल, सोहेलजी तुम्हालाही सांगायला मला आवडेल की आम्ही फोटोथॉन नावाची स्पर्धा घेतो. फोटोथॉन नावाची स्पर्धा म्हणजे आज दुपारी 12 वाजता सगळ्या फोटोग्राफर्सना बोलवतो, अमॅच्युअर आणि प्रोफेशनलमध्ये घेतो आणि उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांनी 4 एक त्यांना सब्जेक्ट दिलेले असतात. त्याच्यामध्ये फोटोग्राफ्स काढायचे आणि तो प्रश्न मांडायचा. त्याच्यामध्ये मोबाईल फोटोग्राफी पण आम्ही घेते. इतका मोठा प्रतिसाद या सगळ्या गोष्टींमध्ये मिळतो. मला असं तर वाटतं ना की मी नेहमी असं म्हणतो की आता यू थिंक ग्लोबली बट ॲक्ट लोकली. खूप मोठा विचार करू नका. जगामध्ये खूप मोठं ग्लोबल वॉर्मिंग झालं आहे, हो ते वाढणारच आहे. तुम्ही काय करणार आहात? आम्ही प्लास्टिक पिशव्या वापरणार, आम्ही एकदा वापरलेल्या वस्तू तशाच घरामध्ये वापरणार, मग ग्लोबल वॉर्मिंग कमी कसं होणार? तर फार काय मोठा विचार करायची गरज नाही. आपल्यापासून आपण सुरुवात केली पाहिजे. जसं सोहेलजीने सांगितलं, प्रश्न मांडण्यापेक्षा त्याच्यावर स्थानिक पातळीवर सोल्युशन्स काय याचा विचार केला गेला पाहिजे. कारण नकारात्मकता सगळीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात भरलेली आहे की असं वाटतं ह्याच्यामध्ये आता चांगलं काहीच उरलेलं नाही. आणि चांगलं उरलेलं असतं ते कस्तुरीसारखं असतं आणि ती ज्याला मिळते त्याचा सुगंध खूप महत्त्वाचा असतो. तो घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातनं करतो. आणि मी असं म्हणतो
की बाबा आपला मुलगा जर का जाऊन डॉमिनोज पिझ्झामध्ये पिझ्झा खात असेल, वेगळ्या फॅशनचे कपडे घालत असेल, तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने लाल फितीचा कारभार कशाला करायचा? नाही, आपण कॉर्पोरेट सारखंच काम केलं पाहिजे. आणि आम्ही आता हे असं ठरवलेले 10-15 वर्षापासून की असं नाही, आमच्याकडे आम्हाला कुठल्याही आजपर्यंत येणाऱ्या आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कधी अडवलं नाही. जी फाईल लिहिली ती 100% केली. त्याच्यामध्ये सचोटी असेल, प्रामाणिकपणा तुमचा असेल आणि तुमचं काम नेकीने पुढे नेण्याचं असेल तर आपण ते 100% करू शकतो. आणि नुसतं असं नाही केलं. शासनामध्ये काय करतात, स्पर्धा घेतात आणि पारितोषिक ठेवतात 5,000 10,000. आम्ही अजिबात असं केलं नाही. आम्ही 2 लाख 3 लाख, आता त्याच्या पुढे मी म्हटलं 5 लाख रुपये पहिले त्याला द्या. मग त्या 5 लाखातून त्या माणसाला 1 लाख रुपये त्याच्याकरता राहिले पाहिजेत. मग 4 लाखातनं तो फिल्म करू शकतो. त्याला जर असं म्हणलं तू 1 लाख रुपये घे आणि 5 लाखाची फिल्म कर, तर कुठं करणार तो? जर का त्याकडे असतील पैसे तर करेल. मला तर असं वाटतं सोयली किंवा आरती, तुम्ही सगळेजण आहात, सुरभी पण तुम्ही खूप चांगलं काम करते. या सगळ्या मंडळींनी आपण एककडून ब्रेनस्टॉर्मिंग काहीतरी केलं पाहिजे. चांगल्या लोकांकडे जे कॉन्सेप्ट असतील त्याच्याकरता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तुम्हाला पूर्ण अर्थसहाय्य करेल. प्रश्न आहे त्याचे कॉपीराईट, कोणाकडे कॉपीराईट राहील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे, पण किमान लोकांपर्यंत पोहोचू द्या. मला आरती खूप सांगायला वाटतं, एक चांगला सुरभी, एक चांगला त्याच्यामध्ये लघुचित्रपट आला होता जो तुमच्या महाबळेश्वरच्या एका ठिकाणून आला होता. महाबळेश्वर घाटामध्ये काय होतं सोहेलजी, वहाँ पे जब हम निकल जाते हैं जो घाट सेक्शन से, तो वहाँ पे जो बंदर रहते हैं, बहुत से बंदर वो गाड़ी के नीचे आके मर जाते थे. तो वहाँ के कुछ लोगों ने क्या किया, बहुत बोर्ड बीट लगाए थे लोगों को समझाने के लिए. आदमी नहीं समझ नहीं पा रहे तो बंदर कैसे समझ में पाएंगे. तो उसके लिए लोगों ने क्या किया, 2 लोग वहाँ पे मिलके आए, वहाँ ने ऑर्गेनाइजेशन वहाँ की थी, वो लोग वहाँ पे आए, उन्होंने क्या किया, वहाँ पे एक ऐसा ब्रिज बनाया, दोनों साइड से एक पिलर्स खड़े किए, ऊपर से ब्रिज बनाया और एक गारुड़ी को वहाँ पे लाया और उसको एक ट्रेनिंग करने के लिए बोले, जैसे हॉर्न बजता है गाडी वहाँ जैसे घाट सेक्शन में चलती आहे आणि कॉर्नरला गाडी त्या ठिकाणी येते, तशी गाडी आल्यानंतर ती माकडं इकडून चढून पलीकडनं उतरायची. यातनं त्या वर्षभरामध्ये 50-60 माकडं वाचायला लागली. म्हणजे हे स्थानिक सोल्युशन आहे ना. मग हे सोल्युशन जर अशा चित्रपटात मिळत असेल, अशा माध्यमातून मिळत असेल, तर या चित्रपटाचं, लघुचित्रपटाचं मोठं यश आहे. आणि आता प्रसार असाच करायला हवा. आणि हा जर प्रसार आपण केला नाही तर आपल्याला पुढे काही आता उरलेलंच नाही. आपण फक्त आता आपण आपली अवस्था बघा ना, आपण घरात बंदिस्त आहोत, बाहेर सगळे मुक्तपणे फिरत आहेत. म्हणजे मी असं म्हणतो की जैवसाखळीतला माणूस जो अग्रभागी होता तो आता शेवटच्या स्थानावर आहे, श्वास रोखून बसलाय. आपल्या पुढे वाघ गेला, माकड गेलं, हत्ती गेला, सगळे गेले, आपण कोणच नाही, आपण एकदम शेवटाला आहोत. आणि आपण काही बलवान नाही आहोत, अगदी पुसून टाकण्याच्या, संपण्याच्या वाटेवर आहोत. आणि हे आपण आत्तापासून काय करायचं की पुढे आपण गेल्यानंतर आपला फोटो भिंतीवर लागलेला असेल तर तो नातू असं म्हणायला नको की आपल्या आजोबांनी काहीच आयुष्यात केलं नाही म्हणून आपल्याला वाईट दिवस आले. किमान त्याची सुरुवात आपण करूया. म्हणून असा एक बदल घेऊन आपण चित्रपटाच्या माध्यमातून आपण हे सगळे प्रयत्न करतोय. मी नेहमी आरती एक म्हणत असतो, पिढायला 50 वर्ष लागलेत ना, सावरायला 10 वर्ष द्या. छोट्या छोट्या प्रयत्नात आपण प्रयत्न करू. आणि प्रयत्न केल्यानंतर एक लक्षात येते, जर कोरोनाचं संकट आल्यानंतर जीव वाचवायला आपण इतक्या सगळ्या गोष्टी करतोय, काढे पिण्यापासून ते वाटेल ते करतोय, मग किमान पृथ्वी वाचवायला 15 वर्षात तुमच्यासारख्या मंडळीने एकत्र घेऊन आपण चांगलं काम उभं करू शकलो. भले ते 1% असेल, नॉट 0.1% असेल, तरी ते आपल्या आयुष्याचं आपल्याला इथे खाली पाठवलंय, त्याचं एक यश मानायला लागेल. आणि पर्यावरण दक्षता मंचाच्या माध्यमातून 2 वर्ष आपण करू शकलो नाही, पण आपण येणाऱ्या कालावधीमध्ये मला वाटतं प्लॅन आपण वर्षाचा नाहीच करायचं. आपण प्लॅन करताना पुढच्या 5 वर्षाचा करू. त्याच्याकरता फंडिंग जे लागेल ते पण आम्ही उभं करू. त्याच्यामध्ये काही प्रश्न येणार नाही. मला असं वाटतं पैशाचा प्रश्नच नाहीये. प्रॉब्लेम असा सायंटिटी त्यामध्ये आहे की कोण कसं प्रामाणिकपणे काम करते. नाहीतर मग बाजार बुंगे 100 त्यामध्ये येतात, एकच माणूस 10 लोक चांगले काम करत असतात, 90 लोक फक्त त्यांना पैसे हवे असतात. अशा लोकांना बरोबर घेऊन आपल्याला काम नाही करायचं. त्यामुळे आपण त्या माध्यमातून काम करू. आणि सुरभी मला वाटतं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आत्तापर्यंत जेवढे प्रयत्न चालले त्याला बऱ्यापैकी यश मिळतंय. थोडाफार पद्धतीने लोकांमध्ये बदल होतोय आणि फिल्म मेकर्स गावोगावी फिल्म तयार करतायत. मला फोन येतात लोकांचे, अरे यावर्षी महोत्सव झाला नाही. आरतीने मला सांगितलं, अरे काय फिल्म पाठवायची, मला जर उशीर होतोय, पाठव ग, 3 दिवसांनी आली तरी चालेल, आम्ही जुन्या एंट्री करू. सरकारी नियमासारखं नाही काम करायचं, अडचणी समजून घेऊनच करायचं. त्या पद्धतीने करणार. आम्ही 2-4 दिवसांनी स्पर्धा पण जाहीर करणार आहोत. आरतीला परत एक फिल्म पाठवावी लागेल आणि त्या पद्धतीने आपण पुढचं सुरभी नक्कीच काम करू. खूप खूप धन्यवाद संजयजी. तुम्ही जसं म्हणालात की लोकल लोकांसोबत आपण असे काही उपक्रम सुरू करायला हवेत, तर नक्की आपण त्यावरती यापुढे नक्की पावलं उचलूया. धन्यवाद. यानंतर आपण फिल्म मेकिंग या विषयावर थोडंसं आता टेक्निकल आपण पाहिलं. आपण आता फिल्म एडिटिंग या विषयाकडे वळूया थोडं. तर याआधी मी आरतीजींची एक नाते पश्चिम घाटाची एक डॉक्युमेंटरी आहे, त्याचा छोटासा प्रोमो, त्याचा एक छोटा पार्ट आपण पाहू आणि मग त्यानंतर मी आरतीजींची याविषयी आपण चर्चा करूया.
पश्चिम घाट. भारताच्या दक्षिणेकडच्या हिमालयापेक्षाही प्राचीन पर्वतरांगा. पश्चिम घाट हिरव्या कंच जंगलांचा, वर्षावनांचा घनदाट प्रदेश. पश्चिम घाट वनस्पती, पक्षी, प्राणी, कीटक यांच्या नाना तऱ्हांचं अद्भुत विश्व. जगातल्या जैवविविधतेच्या दृष्टीनं हॉटस्पॉट म्हणजे अगदी महत्वाचा असलेला हा 1600 किलोमीटरचा पट्टा. अरबी समुद्राला समांतर असा डोंगर रांगांचा मुलूक. युनेस्कोनं नुकताच इथल्या 39 ठिकाणांना जागतिक नैसर्गिक वारशाचा दर्जा दिलाय. म्हणूनच या विलक्षण मुलखाची सफर करण्याचा हा खटाटोप, एक प्रवास पश्चिम घाटाशी असलेलं आपलं नातं शोधणारा. आरतीजी, याच बॅकग्राऊंडवर मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतंय की एखाद्या फिल्मचं शूटिंग खूप वर्ष म्हणजे काही वर्षांचं असतं किंवा काही महिन्यांचं शूटिंग असतं, तर या शूटिंगचं रूपांतर एका फायनल फिल्म मध्ये होताना ते काही मिनिटाची किंवा एक तासाची बनते. तर या मागच्या एडिटिंगच्या विषयी तुम्ही काय सांगाल? हो सुरभी, आपण टेक्निकल मुद्द्यांकडे येतोय, पण तरी सुद्धा पर्यावरण या विषयाला धरूनच आपण बोलूया. जसं आता संजय सरांनी सांगितलं की गाज बनवली तेव्हा त्यामध्ये तो सहभागी होता, तर संजय सरांनी लिट्टी रायगडमध्ये जेव्हा आम्ही कासवांची पिल्लं सोडली तेव्हा ती सगळी तांत्रिक मदत सुद्धा संजय सरांनी केलेली होती. आणि त्यानंतर आपण पश्चिम घाटापर्यंत येऊन पोहोचलोय. पश्चिम घाटावरची जी फिल्म आहे ती MPCBच्या फेस्टिवलमध्ये दाखवली गेली आणि त्याला एक मोठं अवॉर्ड मिळालेलं होतं. आणि त्या अवॉर्ड मनी मधूनच मी पुढे इजिप्तला जाऊन नाईल नदीवर फिल्म करू शकले. तर या 2 फिल्म्स बद्दल मी बोलणार आहे. नातं पश्चिम घाटाशी ही फिल्म करायची मी जेव्हा ठरवली तेव्हा मी IBN लोकमतला पत्रकार म्हणून काम करत होते आणि आम्ही वेगवेगळ्या विषयांवर म्हणजे खाणकाम, जंगलतोड, पवनचक्क्या असं एक वेगवेगळे एपिसोड बनवत होतो. पण जेव्हा मी ठरवलं की पश्चिम घाटाचा प्रवास आपण करायचा आणि हा पश्चिम घाट नेमका सुरू कुठून होतो आणि मग संपतो कुठे, म्हणजे जर उत्तरेपासून दक्षिणेकडे जायचं झालं तर 6 राज्यांचा दौरा आम्हाला करायचा होता. आणि या 6 राज्यांचा दौरा करताना वेगवेगळे सीझन्स सुद्धा त्याच्यामध्ये होते की पावसाळा कव्हर करूया, उन्हाळा कव्हर करूया, हिवाळ्यामध्ये पश्चिम घाट कसा असतो ते बघूया. आणि 6 राज्यांचा 1600 किलोमीटरचा हा सगळा पट्टा शूटिंग करताना आमच्याकडे किती शूटिंग जमा झालं असेल याचा आपण विचार करू शकतो. टेक्निकल बाबतीत जर बोलायचं झालं डॉक्युमेंटरीच्या बाबतीत तर त्याचे 3 टप्पे असतात. जसं सोहेलजी म्हणाले की रिसर्च हा एक महत्वाचा टप्पा असतो. जो रिसर्च जो असतो तो प्री शूटिंग असतो, म्हणजे तुम्ही तुमच्या मनामध्ये ती डॉक्युमेंटरी पूर्णपणे साकारलेली असते. त्याच्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल शूटिंग करता आणि ते झाल्यानंतर मग तुम्ही पोस्ट शूटिंग म्हणजे एडिटिंग कडे येता, व्हॉइस ओव्हर करता, त्याचा कशी स्टोरी आपली मांडायची हे आपण ठरवतो. पर्यावरणावरचे माहितीपट आणि बाकीचे माहितीपट ह्याच्यामध्ये मला एक महत्वाची गोष्ट जी वाटते की एखादी चित्रपट असेल एखादा किंवा एखादा माहितीपट असेल वेगळ्या विषयावरचा, तर त्याच्यामध्ये काय आहे की थोडंसं दिग्दर्शकाच्या मनामध्ये असतं की मी हे असे शॉट्स घेईन, इथे जाईन, ही गोष्ट मांडेन. पर्यावरणाच्या डॉक्युमेंटरीमध्ये होतं काय की प्री शूट रिसर्चच्या भागामध्ये जेव्हा आपण त्या फिल्मचा सगळा स्टोरी बोर्ड बनवतो तेव्हा आपल्या डोक्यात असं असतं की बाबा मी या जंगलामध्ये जाणार आहे आणि या जंगलामध्ये मला या गोष्टी शूट करायच्या आहेत. समजा गोव्याचं महादेवीचं जंगल आहे तर त्या महादेवीच्या जंगलामध्ये
बऱ्याच नद्या उगम पावतात. मलबार ड्रॅगॉन सारखे खूप सुंदर असे पक्षी, एंडेमिक पक्षी तिथे दिसतात. त्याबरोबरच अगदी ब्लॅक पॅन्थर सारखे प्राणी, काळ्या बिबट्यासारखे प्राणी सुद्धा दिसतात. असं आपण इमॅजिन करून जातो आणि आपण जेव्हा शूटिंगला जातो तेव्हा निसर्ग त्याचं काहीतरी वेगळंच रूप आपल्याला दाखवतो, जे आपण कधी इमॅजिनच केलेलं नसतं. तर त्यामुळे आपला प्री शूटिंग मध्ये आपला जर एक आराखडा तयार असेल तर तो शूटिंग मध्ये निसर्ग, तिथलं जंगल, तिथला समुद्र, नदी तुमचा स्क्रीन प्ले पूर्ण बदलून टाकतो. म्हणजे वेस्टर्न घाटच्या बाबतीत मला सांगायचंय की हत्तींचं शूट मला करायचं होतं आणि आम्ही मुदुमलाईच्या जंगलामध्ये गेलो आणि मुदुमलाईच्या जंगलामध्ये आम्ही हत्ती आम्हाला क्रॉस होत होते वगैरे, हे सगळं बरोबर आहे. पण एक क्षण असा आला की आम्ही शूटिंग संपवून परतून येत होतो आणि 11 हत्तींचा कळप मोयार नदीमध्ये डुंबायला आला होता आणि मी म्हटलं की अरे आपण हे कधी इमॅजिनच केलं नव्हतं. तर अशा कितीतरी गोष्टी शूटिंग मध्ये जमा झाल्या. दुसरी गोष्ट वेस्टर्न घाटच्या बाबतीत मला खास करून सांगायची आहे की काही वेळेला तुम्हाला म्हणजे आता ब्लॅक पॅन्थर आहे तर तो काही शूटिंगच्या आणि तुमच्या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स मध्ये तो तुम्हाला दिसेलच आणि तो शूट करता येईलच असं काही नाही. पण तुम्हाला लोकांना तर सांगायचं आहे की बाबा इथे ब्लॅक पॅन्थर आहे, तर ते नुसतं सांगून होणार नाही. मग अशा वेळेस तुम्ही शूट केलेल्या गोष्टी, तुमची स्टोरी आणि काही स्टॉक शॉट्सची सुद्धा मदत तुम्हाला घ्यावी लागते आणि जगभरामध्ये अशा पद्धतीनेच तुमची स्टोरी नॅरेट केली जाते. जेव्हा आपण शूटिंगचं सगळं आपलं सामान सगळं घेऊन बसतो आणि बघतो आपण, मला नेहमी असं वाटतं की मी शूटिंग करायला जाते तेव्हा मी काहीतरी एक खूपच वेगळं बघितलेलं असतं आणि मी कितीही खटाटोप केला तरी मी प्रेक्षकांपर्यंत त्याचा अगदी 20%च पार्ट पोहोचवू शकते की काय, असं मला कधी कधी वाटतं. आणि शूटिंग केल्यानंतर आपण जेव्हा ते शॉर्ट सगळे बघतो तेव्हा वाटतं अरे आपण हे पाहिलंय, आपण ते पाहिलंय आणि शूटिंग करण्याच्या नादात आपण इतके त्या तंद्रीमध्ये बुडालेलो असतो. तर मला असं वाटतं एडिटिंग करताना खास करून हे भान ठेवायला पाहिजे की आपल्या शूट केलेल्या गोष्टींकडे आपण खूप तटस्थपणे प्रेक्षकाच्या नजरेतून बघितलं पाहिजे. म्हणजे आतापर्यंत आपण दिग्दर्शकाच्या नजरेकडून या सगळ्या डॉक्युमेंटरीकडे बघत असतो, पण आज प्रेक्षक म्हणून मला माझ्या स्क्रीनवर बघताना हा मोमेंट जास्त महत्वाचा वाटतोय किंवा हा मोमेंट मला तिथे खूप वेगळा वाटला होता पण माझा कॅमेरा तेवढं चित्रित करू शकलेला नाहीये. आणि दुसरी गोष्ट कनेक्टिंग द डॉट्स, म्हणजे सत्यजित रे सुद्धा असं म्हणतात की जी आपण फिल्म पोहोचवतो ती आधी आपण पाहिलेली असते डोळ्यांनी, मग आपल्या मनामध्ये असते, मग आपण ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. तर त्याच्यामध्ये ज्या गोष्टी अगदी ठसतील प्रेक्षकांच्या मनामध्ये त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि दुसरं गोष्ट सी इट, म्हणजे तुम्हाला जर मुदुमलाईचे हत्ती दिसत असतील तर तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये की हे हत्ती बघा कसे महाकाय आहेत. जे आपण शूट करतो त्याच्या मागची स्टोरी आपण काही वेगळी सांगू शकतो का, वेगळी इन्साइट आपण देऊ शकतो का, तर ह्याच्यानुसारच करायला पाहिजे. आपण एक स्क्रिप्ट केलेलं असतं पण स्क्रिप्ट पेक्षा सुद्धा पर्यावरणाची डॉक्युमेंटरी ही केव्हाही व्हिज्युअल्स मधून लोक बघत असतात. तर आपण कोणती व्हिज्युअल्स लोकांच्या समोर ठेवतोय त्याची संगती त्यांना आपल्या व्हॉइस ओव्हर शिवाय, आपल्या स्क्रिप्ट शिवाय सुद्धा लावता येते का, म्हणजे ते स्वतंत्रपणे त्या फिल्मकडे बघू शकतायत का, हे बघायला हवं. टेक्निकल पार्ट्स तर खूपच आहेत, म्हणजे जेवढी फाईन तुम्ही गोष्ट करू शकाल. मला एक जरा वेगळी गोष्ट सांगायची आहे पर्यावरण फिल्मच्या बाबतीत, की आपण बऱ्याच वेळेला निसर्गामध्ये जातो, जंगलामध्ये जातो आणि शूटिंग करतो आणि शूटिंग करून येऊन मग आपण त्याला व्हॉइस ओव्हर देतो आणि ते शॉर्ट्स लावून आपण त्याची एक स्टोरी बनवतो. पण त्याच्यामध्ये आपण जिथे त्या जंगलामध्ये जे पाहिलेलं आहे तिथे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येत आहेत, नदीचा आवाज येतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी नॅचरल साऊंड ज्याला म्हणतात तो जर आपण आपल्या एडिटिंग मधून काढून टाकला तर बऱ्याच वेळेला आपण आपल्या फिल्मचा जीवच काढून घेत असतो त्याच्यातून, असं मला वाटतं. दुसरी गोष्ट जे नातं पश्चिम घाटाशी बाबतीत आहे तशीच नाईलची फिल्म आहे की इजिप्त सारख्या देशामध्ये जाऊन मी ती फिल्म केली. खरं तर ही नदी 11 देशांमधून जाते पण मी माझ्या सोयीसाठी आणि एडिटिंग आणि स्टोरी टेलिंगच्या दृष्टीनं मी एकच देश कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं. माझ्याकडे जरी इजिप्तचं शूटिंग असलं नाईल नदीचं तरी सुद्धा प्रेक्षक मला नाईल नदीबद्दलचे खूप प्रश्न विचारणार आहे. तर ते प्रश्न डोक्यात ठेवून जर मी माझ्या स्टोरीमध्ये ते गुंफण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जसं नाईल नदीवरच्या फिल्मचं जेव्हा मी एडिटिंग केलं तेव्हा मी ग्राफिक्सच्या माध्यमातून सांगितलं की या नाईल नदीचा उगम नेमका कुठे होतो, ब्लू नाईल आणि व्हाईट नाईल एकत्र मिळून इजिप्तमध्ये जेव्हा येतात
तेव्हा तिचं पात्र मोठं कसं बनतं. तर ह्या गोष्टी आपण शॉर्ट्सच्या शिवाय स्क्रिप्ट मधून, ग्राफिक्स मधून, आपल्या एडिटिंग मधून खूप सांगू शकतो. एक लास्ट मी सांगते की मी बऱ्याच वेळेला शूटिंग करून येते आणि माझी फिल्म जेव्हा एडिटर आणखीनच वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो त्या सगळ्याकडे, तर एडिटिंग टेबलवर एक वेगळीच फिल्म तयार होते असं मला वाटतं. म्हणजे पश्चिम घाटामध्ये जेव्हा कास पठारावर आम्ही फिल्म करत होतो, तर तेव्हा माझा एडिटर म्हणाला की ठीक आहे, हे कास पठार फुललेलं दिसतंय, पण ते फुलण्याच्या आधी तिथे कितीतरी ड्रामा घडत असेल आरती. मग तू पाऊस शूट केलायस का, मग ढगांचं कडाडणं शूट केलंयस का. मी म्हटलं हो, माझ्याकडे हे शॉर्ट्स आहेत. मग ते सगळं कास पठाराच्या फुलण्याचं नाट्य आम्ही एडिटिंग मध्ये जमवलं, म्हणजे ज्याचा विचार मी शूटिंग मध्ये, रिसर्च मध्ये केलाच नव्हता. सो तुमचं एडिटिंग किती प्रभावी आहे याच्यावरून तुमच्या फिल्मचा किती इम्पॅक्ट लोकांच्या मनावर होणार आहे हे ठरतं. राईट, खरंय. म्हणजे आपल्याला लोकांपर्यंत काय पोहोचवायचंय हे महत्वाचं आहे त्या फिल्म मधून. आणि बाकीच्या फिल्म मध्ये असं असतं की स्क्रिप्ट ही आधी तयार असते आणि मग आपण शूट करतो. बट यामध्ये असं तुम्ही आता सांगितलं की निसर्ग आपल्याला नेहमी सरप्राईज देत असतो, तर एखादं नवीन गोष्ट सुद्धा आपल्याला त्यावेळी मिळू शकते आणि ती आपण आपल्या फिल्म मध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो. खूप छान आवडले मला हे उत्तर. आपण आता ह्याच्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. म्हणजे आपण आता असं म्हटलं की शूटिंग आणि एडिटिंग हे असं महत्वाचं आहे, तसं ही फिल्म लोकांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा महत्वाचं आहे. तर त्यासाठी आपण ठिकठिकाणी स्क्रीनिंग करतो. तर सोहेल जी, मैं आपसे पूछना चाहती हूँ इसके बारे में कि जब आप आपकी कोई डॉक्यूमेंट्री कहीं पे स्क्रीन करते हैं, तो आपको वो टाइम कौन से एक्सपीरियंसेस आए हैं और वो फिल्म का इम्पैक्ट क्या हुआ था सामने जो पब्लिक था उन पर? इस सवाल का जवाब मैं 3 पार्ट्स में देना चाहूंगा. सबसे पहले तो मैं ये बताना चाहूंगा कि कॉलेज डेज में मैंने एक नागजीरा में एक वाइल्ड लाइफ कैंप अटेंड किया था. तो वो 4-5 दिन का था. अप्रोक्सीमेटली 4 नाइट्स जंगल में मिडिल ऑफ द जंगल टेंट्स लगा के हम रहते थे. तो रात के टाइम पे वहां पे फिल्म स्क्रीनिंग होती थी. तो वो जो एटमॉस्फेयर था कि जहां हमें इमेजिनेशन है कि आसपास दिस इज द टाइगर टेरिटरी और यहीं पे लेपर्ड्स हैं और यहीं पे ही डियर, स्नेक्स सारे हैं, और उस माहौल में हमने जब फिल्म्स देखी तो समहाउ उसका जो इम्पैक्ट हुआ सबकॉन्शियसली, तो राइट अवे वहां पे तो उसका आउटपुट नहीं दिखाई दिया, लेकिन इट ट्रिगर्ड अ क्यूरियोसिटी विच इवेंचुअली हेल्प मी बिकम अ गुड डॉक्यूमेंट्री फिल्म मेकर. तो ये हो गई स्क्रीनिंग का मुझ पे क्या इम्पैक्ट हुआ. नेक्स्ट पार्ट जो स्क्रीनिंग का है उसके बैकग्राउंड में मैं थोड़ा सा कहना चाहूंगा. एक डॉक्यूमेंट्री बनाई है वाइल्ड लाइफ एनफोर्समेंट पे, जिसमें इसका बैकग्राउंड इस तरह है कि जब हम वाइल्ड लाइफ एनवायरनमेंट प्रोटेक्शन की बात करते हैं तो ये सिर्फ इतना सफिशिएंट नहीं है कि हमने जंगल बचा लिए. ये तो मोस्ट इंपॉर्टेंट है, ऑफ कोर्स जंगल नहीं रहेंगे, उनका हैबिटेट प्रोटेक्शन ये तो ग्राउंड लेवल पे होना ही होना है. लेकिन इसके अलावा जो हमारी भारत की इतनी इम्पोर्टेंट जो हमारी संपदा है उसको, उस पे किसकी नजर है? उसकी नजर है साउथ ईस्ट एशियन कंट्रीज, चाइनीज मेडिसिन, वहां से डिमांड आती है. एंड आई कांट कोट द फिगर, इतने इनॉर्मस उसके वो होते हैं. तो उस पे उसका जो मोटिवेशन होता है, कोचिंग सिंडिकेट्स होते हैं राइट फ्रॉम ग्राउंड लेवल टू इंटरनेशनल सिंडिकेट्स, और इवेंचुअली जो इंडिया से बाहर जब जाता है, इंडिया का वाइल्ड लाइफ के आइटम्स कॉन्ट्राबैंड, वो एग्जिट या एंट्री पॉइंट से या तो आते हैं कॉन्ट्राबैंड या तो जाते हैं. तो जाते ज्यादा हैं तो पोर्ट, एयरपोर्ट एंड लैंड कस्टम्स. इसमें कस्टम्स इज द फ्रंटलाइन एजेंसी. इसके अलावा ग्राउंड लेवल पे फॉरेस्ट डिपार्टमेंट होता है, जिनका ग्राउंड लेवल पे उनका प्रोटेक्शन फर्ज होता है. तो एक वर्कशॉप हुई थी कस्टम्स एंड अदर एनफोर्समेंट एजेंसी. कस्टम्स ने इसको ऑर्गेनाइज किया था एंड अदर एनफोर्समेंट एजेंसीज ने पार्टिसिपेट किया था. करीब 100 एनफोर्समेंट कटिंग एज एनफोर्समेंट ऑफिसर्स फ्रॉम अक्रॉस इंडिया फ्रॉम वेरियस एनफोर्समेंट एजेंसीज participated for a 2 days workshop. तो इसमें फॉरेस्ट डिपार्टमेंट है, स्पेशल टास्क फोर्सेस ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट है, बॉर्डर फोर्सेस है, सीबीआई, पुलिस, सब थे. तो इसको शुरू एज ए कर्टन रेजर एक फिल्म बनानी थी, शॉर्ट फिल्म, जिसमें दिखाना था कि इन सब एजेंसीज का रोल क्या है. तो मैंने सिलेक्ट किया काजीरंगा, जहां पे एक्सट्रीम कॉन्फ्लिक्ट है. डिस्पाइट शूट एट साइट ऑर्डर्स,
पोचिंग वहाँ पे स्टिल मतलब होती है, धड़ाके से होती है। हर साल बहुत से पोचर्स मारे जाते हैं, राइनोज मारे जाते हैं। ईच एंड एवरी हॉर्न का वी कैन नॉट इमेजिन जो वैल्यू होती है, आई कैनॉट कोट इंडिया में कितनी होती है, बाहर कितनी होती है। तो उस पे फॉरेस्ट डिपार्टमेंट के लोग कितना अपना जान जोखिम में डाल के वहाँ पे उसका प्रोटेक्शन करते हैं। इवेंचुअली जब इंडिया से बाहर जाती है तो कस्टम्स भी फ्रंट लाइन एजेंसी फॉर प्रिवेंशन ऑफ ट्रैफिकिंग, तो इनको एक उस पर हमें दिखाना था। तो मैंने कस्टम्स के कुछ केसेस रीएक्ट किए, उनका स्टॉक फुटेज लिया, काजीरंगा में किस तरह से वो पेट्रोलिंग करते हैं जान जोखिम में डाल के। ये सब फिल्में बना के जब ये 2 दिन की वर्कशॉप हुई तो उसमें ऐसे कर्टन रेजर हमने ये दिखाया। तो ये दिखाने के बाद एक आइस ब्रेकिंग जैसा हुआ कि सारे जब ऑफिसर्स ने देखा कि नहीं इसमें हमारा भी काम है, इस डिपार्टमेंट का भी काम है। इससे पहले समहाउ इंडिविजुअली सब अपना अपना काम करते आ रहे थे, तो जब उन्होंने देखा कि नहीं हम एक ही मकसद पे सारे डिपार्टमेंट्स काम कर रहे हैं, तो इमीडिएटली आफ्टर द फिल्म राइट अवे अमंग द ऑफिसर्स एक डायलॉग शुरू हो गया। एंड राइट फ्रॉम द बिगनिंग टिल द एंड ऑफ 2 days वर्कशॉप एंड बियॉन्ड, उसके बाद भी सारे बहुत से उसमें से कटिंग एज ऑफिसर्स आपस में जुड़े और एक एनफोर्समेंट की बड़ी पावरफुल शुरुआत हुई। मैं ये नहीं कह रहा हूँ कि फिल्म की वजह से एनफोर्समेंट हुआ, फिल्म वाज अ ट्रिगर फॉर द कम्युनिकेशन which eventually converted into successful enforcement which is still going on। तो ये एक बहुत इंपॉर्टेंट एक्सपीरियंस मैंने किया कि फिल्म से हम किस तरह से इम्पैक्ट ला सकते हैं। अब बात आई और कैसा, तो मैंने तो अपना एक्सपीरियंस बता दिया, स्क्रीनिंग का बता दिया। नाउ कमिंग बैक टू शुरू में मैं ह्यूमन लेपर्ड कॉन्फ्लिक्ट डॉक्यूमेंट्री की बात कर रहा था, तो उसमें मैंने जो एक्सट्रीम सीन्स दिखाए, ह्यूमंस की किलिंग कैसी होती है, लेपर्ड्स को जलाया जाता है, गोली मारा जाता है, लोग उसको गाड़ी के नीचे डंडों से मारते हैं। तो इसमें मैंने जो अश्विनी कुमार जो शिमला के हैं उनका एक कैरेक्टर लिया था, तो वो जंगलों में जाके अपने सिंपल कैमरे से वाइल्ड लेपर्ड्स को शूट करते हैं और वो बहुत ही सिंपल सी एडिटिंग करके गांव-गांव में जाते हैं अपना प्रोजेक्टर अपने हाथ में लेके और गांव-गांव में जाके लगाते हैं और सारे बच्चे बड़े सब वहां जमा होते हैं। और फिर वो जब लेपर्ड दिखाते हैं, एक कैरेक्टर है लेपर्ड का नाम उन्होंने दिया व्हाइट टेल, उसकी जनरेशंस को उन्होंने फिल्म किया है। और जब स्क्रीन करते हैं तो वो पूछते हैं दिखाने के बाद कि बच्चों और दोस्तों आप बता सकते हैं ये लेपर्ड कहाँ का है? तो कहते हैं हाँ जंगल का है और ये हमें मार सकता है, आप इसके बारे में क्या सोचते हैं? वो कहते हैं कि नहीं ये खतरनाक होता है और हमें कभी भी जान से मार सकता है, हमें बहुत ज्यादा होना चाहिए, नहीं होना चाहिए। बातचीत होती है। जब वो बताते हैं कि देखो बच्चों, इस सामने वाली जो पहाड़ी है उस पे ये मदर रहती है, शी इज अ मदर, शी इज नर्चरिंग हर कब्स, और इतनी अच्छी ट्रेनिंग देती है कि यहाँ से ट्रेन होके जाते हैं दूसरे जंगलों में, और किस तरह उन जंगलों में जो लकड़ी काटने वाले लोग होते हैं वो नहीं जाते हैं, जंगलों को बचाते हैं, और कैसे जब लेपर्ड जाता है वो साइड में हो जाता है और आपको किसी तरह का हार्म नहीं करता है। आपको क्या करना है, रात में अगर जंगल के रास्ते से जाना है तो मोबाइल बजाइए, गाना गाइए, आपको कुछ नहीं होगा, लेपर्ड साइड से जाएगा। तो वो जब लाइव मैंने उनको देखा कि उनकी फिल्म में कैसी स्क्रीन होती है, दैट वाज अ वंडरफुल एक्सपीरियंस। तो मैं चाहूंगा कि एक छोटी सी क्लिप देखी जाए जहाँ पे अश्विनी कुमार जी अपनी फिल्म दिखाने जा रहे हैं पहाड़ी बच्चों और लोगों को। करे इंसान और भुगते लेपर्ड, क्योंकि वो तो खाना खा रहा, वो मांस समझ के, उसकी कोई गलती नहीं है, सारी गलती इंसान की है। जहाँ हम फिल्में दिखाते हैं तेंदुओं की, वहाँ मैक्सिमम सभी लोग 99% लोग जो है दाद देते हैं, और गायब जब तेंदुआ देखते हैं तो मुझे फोन करते हैं। काफी लोग जो है उसमें से नेचुरलिस्ट बने हैं और जिन्होंने कसम खाई है कि हम वन्य जीवन को बचाने के लिए आगे आएंगे, और आ भी रहे हैं। बच्चे ज्यादा अट्रैक्ट हो रहे हैं इन फिल्मों की तरफ, तो बच्चों के साथ जो है माँ बाप भी पूरा लुत्फ लेते हैं फिल्मों का और इसके महत्व को जानते हैं।
Ashwini Kumar and his camera are transforming people into leopard lovers. But his journey is far from over. Bloody conflict between man and leopard continues to rage in some parts of India. One man shoots the leopards with his camera and another with his gun. But the game can change and change for the better. तो ये प्रश्न का उत्तर खत्म करने से पहले बस मैं इतना इसका बैकग्राउंड बताना चाहूंगा कि शुरू में जो जेंटलमैन आए थे वो लखपत रावत थे, जिन्होंने 50 से ज्यादा सपोजिटली मैन ईटर्स मारे हैं। और जब उनसे उनकी दिल की बात पूछी गई तो उन्होंने डॉक्यूमेंट्री में कहा कि लेपर्ड की ज्यादातर गलती नहीं होती है, ह्यूमन एनक्रोचमेंट और बिहेवियर जो अवॉइड किया जा सकता है उन सब की वजह से होती है। तो उन्हें किस तरह बचाना चाहिए और उन जैसे लोगों की एक्सपर्टीज का इस्तेमाल करना चाहिए। नंबर 2, जो आपने इस क्लिप में बैकग्राउंड ऑडियो सुना, एक आलाप जैसा हो रहा है, तो ये डॉक्यूमेंट्री फिल्म का बड़ा इंटरेस्टिंग बनाने का पहलू होता है कि जब आप डॉक्यूमेंट्री बनाते हैं और पहुंचते हैं लोकेशन पे तो यू डिस्कवर अमेजिंग थिंग्स। तो जो अश्विनी कुमार जी हैं तो वो ना सिर्फ कैमरे से लेपर्ड्स को शूट करते हैं, फिल्में दिखाते हैं, वो एक बहुत ही बढ़िया गायक हैं, वहाँ के लोक गीत बहुत अच्छे गाते हैं। तो डॉक्यूमेंट्री में उनका पूरा गीत भी एक मैंने फिल्माया है। तो बैकग्राउंड में वो बड़ा अच्छा गा रहे हैं, नेचर के बारे में और हिमालय और पहाड़ों और लेपर्ड्स के बारे में गा रहे हैं। तो ये सारी चीजें जब सम्मिलित होती हैं और जो डॉक्यूमेंट्री बनती है और जब दिखाई जाती है तो उसका इम्पैक्ट डेफिनेटली बहुत होता है। तो ये मेरे अलग अलग अनुभव रहे। ये बहुत आपका पॉइंट मुझे अच्छा लगा कि वन मैन शूट्स द लेपर्ड विद हिज गन एंड अदर मैन शूट्स द लेपर्ड विद कैमरा। तो ये बहुत ही अच्छा पहलू आपने ये डॉक्यूमेंट्री में दिखाया। और जैसे आपने कहा कि वहाँ पे लोकल लोगों के साथ जाके हमें ये प्रोजेक्ट करने चाहिए तो उनको भी ये सब प्रॉब्लम के बारे में दे कैन अंडरस्टँड जी। ओके, इसके बाद हम ह्याच्यानंतर आपण प्रसाद दाते सरांकडे वळूया। एक क्वेश्चन असा आहे की लॉकडाऊन मध्ये सुद्धा पर्यावरण दक्षता मंडळातर्फे आपण फिल्म्स लोकांपर्यंत पोहोचवत होतो, म्हणजे प्रत्यक्ष जरी कार्यक्रम नाही घेता आले तरी आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत फिल्म्स पोहोचवत होतो, एन्व्हायरमेंटल फिल्म्स। तर या एकूण उपक्रमाविषयी काय सांगाल दाते सर आणि याचा एकूण परिणाम कसा होता या सगळ्या? मागच्या वर्षीपासून मार्च 2020 ते अजूनही लॉकडाऊन किंवा हे सगळं चालू आहे, बाहेर आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी फार करू शकत नाही, तरी सुद्धा पर्यावरण दक्षता मंडळातर्फे वेबिनार विविध पर्यावरणातील विविध विषयांवरचे वेबिनार्स किंवा चर्चासत्र यांचं शूट करून त्या यूट्यूब चॅनलवर आपण त्यांना दाखवले। मार्च ते जुलै 2020 या कालावधीमध्ये जे विविध पर्यावरण दिवस येतात त्यांच्या औचित्य साधून वसुंधरा दिन असेल, पर्यावरण दिन असेल किंवा जैवविविधता दिवस आहे, ह्या दिवशी त्यांची काही चर्चासत्र त्या विषयातल्या मान्यवरांची शूट करून आपण ती त्या चॅनलवरनं दाखवली। 15 ऑगस्ट 2020 ते 26 जानेवारी 2021 चे 6 महिने आपण रविवारच्या व्यतिरिक्त इतर सगळ्या दिवशी पर्यावरण दक्षता मंडळाची एक चॅनल चालू करून त्या माध्यमातून आपण अशाच प्रकारचे वेगवेगळे विषय जे आहेत ते आपण त्याच्यातनं दाखवत होतो। त्याच्यात शनिवार हा जो दिवस होता तो आपण फक्त एन्व्हायरमेंटल फिल्म्स ज्या आपल्या कलेक्शनमध्ये आहेत त्याच्यावरनं दाखवण्यासाठी आपण तो आरक्षित करून ठेवला होता। आणि या चर्चासत्राच्या माध्यमातून ज्या फिल्म निर्मात्यांनी त्या चॅनलवर आपले लघुपट दाखवायला परवानगी दिली त्यांचे आभार मी मानू इच्छितो। याच्याबरोबरच अजून बऱ्याच ऍक्टिव्हिटी गुरुवारी किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आपण याच्यामधनं केल्या। काही शूट आपण जे प्रॅक्टिकल आपण करतो किंवा एखादी कचऱ्याची बादली कशी तयार करावी किंवा शाडूच्या गणपती हे कसे तयार करावे असे छोटे छोटे वर्कशॉप सुद्धा आपण त्याच्यातनं शूट करून या संबंध चॅनलच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत दाखवतो आणि ते अजूनही चालू आहे। येस,
बरोबर आहे प्रसादजी. तर सर्वांना मी असं आवाहन करते की ज्यांना हे फिल्म्स म्हणजे 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी आपण जे उपक्रम केला होता, या विषयीचे जे व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या पर्यावरण दक्षता मंडळच्या YouTube चॅनलवरती हे सगळे उपलब्ध आहेत. तुम्ही तिथे जाऊन नक्की ते पाहू शकता. यानंतर मला संजयजींना असं विचारावसं वाटतंय, की आपण हे जे पूर्ण फेस्टिव्हल जे आपण ऑर्गनाइज करतो 5 जूनच्या निमित्ताने, त्याच्या आधी आपण एक स्पर्धा घेतो याचा उल्लेख झाला मगाशी. तर त्या स्पर्धेच्या वेळेला आपण विविध जजेसना बोलवतो या सर्वांमध्ये आणि त्या जजिंगच्या वेळेला तुम्ही स्वतः तिथे उपस्थित असता. तर या सर्वाच्या मध्ये तुम्हाला काही वेगळा एक्सपिरियन्स आला आहे का? या पूर्ण प्रोसेसमध्ये आणि जजिंगचा एकूण सुरभी काय एक महत्वाचा त्याच्यामधला अनुभव असा होता की आत्मशोध घेण्यासाठी म्हणजे आत्मशोध स्वतःच घेतला जात होता त्यातून की काय आपण कुठे चुकतोय, आपण किती खरे आहोत, आपण किती खोटे आहोत, आपण काय केलं पाहिजे, काय खरं पद्धतीने हा निसर्ग आहे, या सगळ्या गोष्टींची शिकवण त्यातनं आपल्याला मिळत होती. मला असं वाटतं की आपल्याला जर का चांगुलपणाच्या वाटेवर चालायचं असेल की आपल्या मनातले वाईट विचार काढायचे असतील तर नुसती फक्त पुस्तकं वाचून चालणार नाही. जसं सोहेलजीने सांगितलं किंवा आरतीने सांगितलं, अशा फिल्म्स पाहिल्या ना त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होतो. आणि एकूण आपल्याला असं लक्षात होतं की वेगवेगळ्या ठिकाणी लोक खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आपण नेहमी असा विचार करताना शहरांचाच विचार करून सगळी धोरणं ठरत असतात, शहरांमध्येच फक्त बुद्धिवंत राहतात. तर मला असं वाटत नाही की असं काही नाहीये. त्याच्या पलीकडे खूप लोक विचार करणारी असतात. जसं आमचा प्रसाद काणे आहे, प्रकाश काणे आहे, जो पुण्यामधून आमच्याकडे फिल्म्स येऊन किंवा आरतीच्या फिल्म्स आमच्यामध्ये जेव्हा पाहत होतो आम्ही, तर मला असं वाटायचं की नाही रे, हे खूप मोठं विश्व आहे. आपण जेवढा संकुचित विचार करतोय ना त्याच्या पलीकडे सगळ्या गोष्टी आहेत. आणि दुसरं गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना देखील मोठे खिडके म्हणून आहेत ज्यांनी आपल्याला त्यांच्या खिडकीमध्ये दिसणाऱ्या जे बर्ड्स आहेत, म्हणजे बर्ड्स वॉचिंगवर त्यांनी एक फिल्म केली होती. किती छोटी गोष्ट आहे, आपल्याला खिडकीतनं बाहेर दिसल्यानंतर फक्त असं वाटतं की अरे पलीकडे कचरा पडलाय किंवा फक्त सगळीकडे गोंगाटच चालू आहे. आणि पण त्याच्या पलीकडे किती चांगल्या गोष्टी येतात. म्हणजे जर का लवकर उठलं तर लवकर उठल्यावर असं लक्षात येतो की हा जो निसर्ग आहे मुळामध्ये, तुम्ही आता गेल्या काही 2-3 वर्षामध्ये अनुभवतोय, तो इतका उत्तम आहे की असं वाटतं की आपण उजाडूच नाही, सकाळचं 8-9 नंतरची कुठला दिवस उजाडू नये, असाच राहावा. ह्या सगळ्या फिल्म लक्षात येत होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक वाईटही असं वाटत होतं की जे प्रश्न मांडले जात होते हे सगळे निसर्गाने कोणीच काही केलं नाही. आपण हे सगळं माणसाने बिघडवण्याचं मोठं काम केलंय बुद्धीच्या जीवावर, आणि अजूनही आपण ते तशाच पद्धतीने करतोय. मग आपण बदलणार कसे, असे अनेक प्रश्न. म्हणजे मला असं वाटतं फिल्म पाहिल्यानंतर इतके प्रश्न स्वतःला विचारले जायचे की आपण त्याच्यामध्ये इतके नगण्य आहोत ह्याची एक जाणीव होत होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम करायचं, मग कुठेतरी सुरुवात करायला हवी, काहीतरी करायला हवं. मग एक लक्षात होतं, जे काम करतायत ना त्यांना सांगा तुम्ही काम करा, तुम्हाला काय करायला पाहिजे, आम्ही कसे मदत राहू, काय पुढे कसं नेता येईल, याच्याकरता कसे प्रयत्न करता येतील. मग काही 1-2 फिल्म मेकर्सना आपण म्हणलं होतं की तुम्ही तुमचे स्क्रिप्ट आणा. जसं आता आपल्याकडे सुमित पाटील नावाचा मुलगा काम करतो, जो लॉकडाऊनमध्ये तुमच्या कोकणामध्ये अडकला होता. ते इतक्या सुंदर उत्तम फिल्म्स त्या ठिकाणी केल्या. आणि हे जेव्हा त्या फिल्म्स वगैरे सगळ्या पाहिल्या तेव्हा असं लक्षात आलं की नाही, हे विश्व खूप वेगळं आहे. आणि तो जो आनंद मिळतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये, तो आनंद अत्यंत वेगळ्या पद्धतीचा आनंद असतो. आणि हा अनुभव आहे ना, हा मला शब्दात नाहीच व्यक्त करणार, म्हणजे हा व्यक्त करता येणं शक्यच नाही आहे. त्याच्या पलीकडची सगळी गोष्ट आहे. आणि हा आनंद जो मिळतोय ना, तो मला असं वाटतं आता पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये आता तुमच्या या सगळ्या गोष्टींवर लक्षात येईल की आता कॉन्क्रीट काम करण्याची नितांत करते, नुसतं फिल्म फेस्टिवल करायचे नाहीत. आरतीला सांगायचं की काय करायचं तुला कुठल्यावर रिसर्च करायचं आहे, सोहेलजीनं सांगायचं काय केलं पाहिजे, 10 गावं निवडा जिथे आपल्याला काय करता येईल. अशा पद्धतीने आता फोकस ठेवून आपण पुढच्या 5 वर्ष मला वाटतं सुरभी काम केलं पाहिजे. तुझं प्रथमतः अभिनंदन की तिकडे लांब राहून तुझी तळमळ मी पाहतोय. मी काही अगोदरच्या तुमच्या मीटिंग्स अटेंड करू शकलो नाही, पण सातत्याने एक मागोवा घेणं. मग तुझ्याकडनं शिकण्यासारखं काय आहे की पाठ सोडायचे नाही. तर आमच्यासारखे माणसं कधी कधी आम्ही असं सोडतो की ठीक आहे रे बाबा 3 वेळा लावलं नाही येते, परंतु फोन करणार, तिची गाडी तुझ्याकडनं. हे प्रत्येक गोष्टीने शिकलं जातं, आरतीकडनं शिकलं जातं. काही केलं तरी तिचं नातं पर्यावरणाचं आहे ना, ते कायम सातत्याने जपत आलेली आहे. त्याच्यामध्ये तिने कधी खंड पडला नाही. तुझी स्पर्धा असो रे तर संजय मी हे केलंय, मी ते केलंय, असं केलंय, तसं केलंय, आपल्याला काय करता येईल का, मला पुस्तक करायचंय. मग हे सातत्य जे आहे ना, हा जो आनंद आहे ना, हा सगळ्या तुमच्या मंडळीमुळे आम्हाला मिळतो. कारण आम्ही अर्धा पाय आमचा प्रशासनामध्ये असतो, अर्धा त्या सिस्टम मध्ये असतो, अर्धा इकडे असतो की आपण काहीतरी करायचं न घर का न घाटका म्हणतो ना, तसे आम्ही थोडेसे असतो. हे मान्यच करायला लागले. पूर्णपणे ते सगळंच काम करतो असंही नाही, पण तो जो आनंद यातनं सगळ्यातनं मिळतो. आणि या फिल्ममधनं मला स्वतःला असं वाटतं, या फिल्ममधनं सातत्याने मी माझा आत्मशोध घेत आलोय. अजूनही तो पुरा झालेला नाही, पुरा होणार नाही. यातनं एक लक्षात आलं की आपण खूपच खुजे आहोत.
आपण खूप लहान आहोत, आपला मोठेपणा मिरवण्या इतके तर अजिबातच नाही आहोत. त्यामुळे जो थोडाफार गोष्टीतला चांगुलपणा आहे तो चांगल्यासाठी कसा वापरता येईल, काय चांगल्या करता येईल, त्याकरता मला वाटतं आम्ही प्रयत्न करतोय. मी तुमच्या सगळ्यांची कृपा करून रजा घेतो, पण दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी मला जायचंय. मी सुरभीला सांगितलं होतं की मला थोडंसं सोडा, तर कृपया तुमची सगळ्यांची रजा घेतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुमच्या सगळ्यांबरोबर मी आहे. प्रत्यक्ष कुठल्या बैठकीत जरी आलो नसेल तरी सोहेल जी एक दिन मिलेंगे, आप हमारे ऑफिस में आइए, नहीं तो आपके ऑफिस में मैं आऊंगा और मिलेंगे और कुछ अच्छा काम करेंगे. धन्यवाद. धन्यवाद संजय जी. मला वाटतंय की आपण पर्यावरण दिन साजरा करण्याऐवजी आता पर्यावरण सप्ताह आणि पूर्ण वर्षभरात आपल्याला ही चळवळ सुरू ठेवता येईल. येस, 100%. तू प्लॅन कर, कशा पद्धतीने करायचं आपण करू, काही प्रॉब्लेम नाही. नक्की. धन्यवाद संजय जी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. असं संजय सरांनी सांगितलं तसं आत्मशोध म्हणजे फिल्म बघण्यातून आत्मशोध घेणे जी एक प्रक्रिया आहे ती खूप महत्वाची आहे. आणि आपण म्हणजे जसं आरतीजी तुम्ही म्हणालात की एव्हरी डे इज एन्व्हायरमेंट डे, सो त्याप्रमाणे आपण आता त्या दृष्टीने पुन्हा वाटचाल सुरू करूया. या पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे आरतीजी, की आता आपण एवढ्या सगळ्या डॉक्युमेंटरीज पाहिल्या, म्हणजे आपण नेहमी पाहत असतो विविध डॉक्युमेंटरीज, तर तुमच्या मते आयडियल डॉक्युमेंटरीची संकल्पना काय आहे? सुरभी, माझं उत्तर देण्याआधी मी हे सांगेन की सोहेल सर आणि माझ्या डॉक्युमेंटरीज एकत्र बघताना मला असं वाटलं की झाडं जशी एकमेकांच्या बरोबर वाढतात किंवा निसर्ग साखळीमध्ये सगळे जण एकमेकांशी गुंतलेले असतात, तर तसं पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारे आपण सगळेजण आणि सगळेच जण की ज्यांचं पर्यावरणाशी नातं आहे त्यांनी एक साखळी, निसर्ग साखळीच तयार करायला हवी. आणि आपल्या सगळ्या डॉक्युमेंटरीज आहेत हा त्यातला एक छोटासा भाग आहे. जसं आपण म्हणतोय की रिसर्च महत्वाचा आहे, पर्यावरण संवर्धनासाठी काय वाचवायचं हे दाखवणं महत्वाचं आहे. जसं संजय सर म्हणाले की नुसत्या फिल्म्सवर आपण थांबूया नको, आपण थोडंसं पुढे जाऊया. मी जेव्हा BBC न्यूज साठी काम करत होते तर तेव्हा मला एक सगळ्यात मोठा मंत्र मिळाला की आता ठीक आहे, जंगलांचा ऱ्हास होतोय, प्राणी कमी होत आहेत, पक्षी कमी होत आहेत, झाडांची संख्या घटते, हे सगळं आता सगळ्यांना माहिती आहे, पण आपण याच्यावर काहीतरी सोल्युशन देणारं काहीतरी करू शकतो का? म्हणजे कोणी जर ऱ्हास झालेल्या जंगलाच्या जागी एक नवं जंगल निर्माण करत असेल, कोणी प्लास्टिक रिसायकल करून काहीतरी वेगळाच उपाय शोधून काढलेला असेल, एखाद्या सायंटिस्टनी या प्लास्टिकचा उपयोग रस्ते बांधण्यासाठी जर केला असेल, तर अशा पद्धतीनं जी माणसं सोल्युशन काढतायत, तर आपल्या सगळ्या पुढच्या ज्या डॉक्युमेंटरीज आहेत यानंतरच्या त्या सोल्युशन बेस्डच असायला हव्यात, असं एक मला जाणीव झाली. दुसरं तू विचारलंस की आयडियल डॉक्युमेंटरी, तर कोणत्याही आपण जेव्हा आपल्याला ती डॉक्युमेंटरी जेव्हा आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या नातेवाईकांना, आपण ज्यांना ज्यांना ओळखतो त्यांना सांगावीशी वाटते, शेअर करावीशी वाटते बेसिकली, तर ती डॉक्युमेंटरी माझ्या मते तरी आयडियल आहे. आणि इट शुड टच युअर ऑल सेन्सेस, म्हणजे तुमच्या सगळ्या इंद्रियांना ती स्पर्श करून गेली पाहिजे. आणि फिल्म बघितली वा वा छान छान असं नाही, तर ती तुमच्या बरोबर राहिली पाहिजे फिल्म. म्हणजे बऱ्याच वेळेला मी जेव्हा मुलांना फिल्म दाखवते तर तेव्हा ती म्हणतात की मग आम्ही काय करू शकतो निसर्गासाठी, किंवा कोणत्याही वयोगटातली माणसं हे विचारतात. मला पर्यावरण डॉक्युमेंटरीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे वाटतं की तुम्ही कोणत्याही वयोगटांना, कोणत्याही धर्म जातीच्या माणसाला, कोणत्याही देशातल्या माणसाला ते दाखवू शकता आणि त्याचं मन बदलू शकता कम्प्लिटली. म्हणजे आता मी नागझिऱ्याची प्रेमकथा नावाची डॉक्युमेंटरी किरण पुरंदरे यांच्यावर केली. नागझिरामध्ये मी गेले, किरण पुरंदरे नागझिऱ्याच्या जंगलामध्ये राहतायत हे सगळ्यांना माहिती होतं, ते पक्ष्यांचे किती वेगवेगळे आवाज काढतायत हेही सगळ्यांना माहिती होतं. पण आयडियल डॉक्युमेंटरी मला नागझिऱ्याची प्रेमकथा याच्यासाठी वाटते की किरण पुरंदरे त्या जंगलासाठी काय करतायत हे त्या डॉक्युमेंटरीमध्ये ते सांगतायत की जंगल वाचवायचं म्हणजे काय करायचं, प्राण्यांसाठी पाणवठे कसे तयार करायचे, तर अशी काही सोल्युशन्स घेऊन आम्ही त्या डॉक्युमेंटरी मधून आलो. दुसरा मला एक छोटासा मुद्दा वाटतो की अटेन्शन स्पॅनचा जो मुद्दा आहे सोशल मीडियाच्या काळामधला, तर आपण कमीत कमी शब्दात, कमीत कमी वेळेमध्ये जर आपण एक मोठं चित्र लोकांसमोर उभं करू शकलो तर ती एक आयडियल डॉक्युमेंटरी होऊ शकेल. आणि मला जाता जाता सांगावं असं वाटतं की मी एक माईक पांडेंची शोर्स ऑफ द सायलेन्स नावाची डॉक्युमेंटरी पाहिली होती. तर त्याच्यामध्ये व्हेल शार्क्स जे गुजरातच्या किनाऱ्यावर स्थलांतराच्या दरम्यान येतात तेव्हा त्यांची कशी शिकार केली जाते हे त्यांनी दाखवलं होतं. आणि त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी गुजरात गव्हर्नमेंट आता काय करतंय, गुजरातची लोक काय करतायत हेही त्यांनी दाखवलं होतं.
तर अशी फिल्म माझ्या मते खूप आयडियल बनते माझ्यासाठी, कारण ती माझ्याबरोबर आयुष्यभर राहते. सर डेव्हिड ॲटनबरो जेव्हा डॉक्युमेंटरीज मधून त्यांच्या पूर्ण स्टोरी सांगतात, म्हणजे आपल्याला ते वटवाघूळ म्हणून लक्षात राहत नाही, ते वटवाघूळ आपल्याला आपला मित्रच होऊन जातो. किंवा ते ओरांगुटांच्या सोबत जेव्हा बोलतात तेव्हा आपल्याला असं वाटतं अरे आपण कोणातरी आपल्या नातलगाशीच बोलतो आहे की काय. तर अशा जेन गुडाल, डेव्हिड ॲटनबरो हे जी युनिव्हर्सल लेवलला काम केलेली माणसं आहेत आणि जी निसर्गाच्या आपल्याला खूप जवळ घेऊन जातात, त्या डॉक्युमेंटरीज माझ्या मते तरी आयडियल डॉक्युमेंटरी. ओके, म्हणजे ज्या डॉक्युमेंटरीमध्ये प्रॉब्लेमही असेल आणि सोल्युशन सुद्धा असेल आणि त्या डॉक्युमेंटरीच्या शेवटी आपल्याला कुठला प्रश्न पडणार नाही की काय, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या डॉक्युमेंटरीतून मिळतील, ती म्हणजे आयडियल डॉक्युमेंटरी. बरोबर. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हा आपला शेवटचा प्रश्न आहे जो सोहेलजींसाठी असेल. सोहेल जी, क्लीन क्रिक मूवमेंट आपका पहला फिल्म था और क्लीन क्रिक मूवमेंट से अभी शूट दैट लेपर्ड, यहाँ तक का आपका ये जो पूरा जर्नी था, तो उस जर्नी को कंसिडर करते हुए जो न्यू फिल्म मेकर्स है उन्हें आप क्या संदेश देना चाहेंगे? बिल्कुल सुरभि, इससे पहले कि मैं जवाब दूं, सबसे पहले तो मैं कहना चाहूंगा कि बड़ा इंस्पिरेशनल सेशन रहा. आरती जी के जो एक्सपीरियंसेस रहे हैं, संजय जी ने जो बताए, दाते सर ने, और पर्यावरण दक्षता मंडल और उसके पीछे जुड़े लोगों ने जो इस तरह के इनिशिएटिव्स लिए हैं जो सालों से मैं देखता आ रहा हूँ. एंड यू सुरभि, यू विल गो अ लॉन्ग वे. मैंने देखा है कितने आप डेडिकेटेडली और कितने डिस्पाइट ऑल द चैलेंजेस सिंगल हैंडेडली आप ऑफ कोर्स आपकी बैकग्राउंड की टीम है और शुभम है और भी बहुत से लोग होंगे, लेकिन जिस तरह से आप इनिशिएटिव ले रहे हैं आप सब, इट इज सैल्यूट, हैट्स ऑफ टू यू, वेरी इंस्पिरेशनल. अब आते हैं आपके सवाल पे न्यू डॉक्यूमेंट्री फिल्म मेकर्स के बारे में. तो मेरी जर्नी जो फॉर्मल इन द सेंस कि एक प्रॉपर फिनिश डॉक्यूमेंट्री जो मैंने बनाई थी वो क्लीन क्रीक मूवमेंट पे बनी थी. मैं बाय पैशन एक फिल्म मेकर हूँ, कोई ट्रेनिंग मैंने नहीं ली है. सिर्फ क्यूरियोसिटी जो है, उत्सुकता, उसने मुझे फिल्म मेकर बनाने पे मजबूर किया. तो पहले मैंने जो शुरुआत की थी तो सिंपल फोटोग्राफ्स लेता था, फ्रेमिंग वगैरह उसमें समझ में आती थी. लिखने का मुझे शौक था, तो मैंने कुछ यहाँ मुंबई आके जब राइटिंग सीखी तो थोड़ा सा राइटिंग का फ्लो हुआ. एंड रिसोर्सेज कम होने की वजह से जब मैं शूट करके ट्रायल एंड एरर करके जब मैं तो खुद मुझे ही लिखना पड़ता था. मैं ही अपनी वॉइस ओवर कैमरे में ही रिकॉर्ड करता था और उसी में खुद एडिट करके फिल्म बनाया. एक वर्कशॉप थी जिसमें मैं इंसिडेंटली वालावलकर सर से वहाँ मुलाकात हुई. तो वो भी एज ए पार्टिसिपेंट आए थे, मैं भी आया था कि फिल्मी दुनिया में स्पेशली डॉक्यूमेंट्री में क्या होता है. तो मैंने रिक्वेस्ट की जो वहाँ ऑर्गेनाइजर से कि मेरी एक ट्रायल एंड एरर में मैंने एक ट्राइबल एरिया पे एक शॉर्ट फिल्म बनाई थी पातालकोट एमपी में. वो वहाँ स्क्रीन की गई. तो वालावलकर सर से जब बातचीत हुई तो उन्होंने मुझे ऑफर दिया कि आप हमारे क्लीन क्रीक मूवमेंट पे जो थाने खाड़ी है उस पे क्या आप हमारी हेल्प कर सकते हैं, बना सकते हैं. तो मेरे लिए तो लाइक प्रॉपर एक थीम पे सब्जेक्ट पे बनाना तो बहुत बहुत अच्छा लगा मुझे. तो उनकी टीम के साथ जब मैंने ज्वाइन किया तो अपने सिंपल कैमरे से, कोई इसमें प्रोफेशनल इक्विपमेंट या किसी तरह का तामझाम नहीं था. सिर्फ एक थोड़ा बहुत मेरा बैकग्राउंड था कि मतलब किस तरह फिल्मिंग की जाती है, वो उसको कैसे नरेट किया जाता है, कैसे दिखाया जाता है. तो उनके साथ साथ एक इट वाज एन अनफोल्डिंग स्टोरी. जैसे क्रीक में हम लोग बोट पे गए तो वहाँ पे साथ में डॉक्टर प्रसाद कर्णिक सर थे, एक्सपर्ट्स ये सारे थे. तो उनके नजरिए से हमने देखा कि वहाँ पे कितना पोल्यूशन है और लाइव उन्होंने दिखाया पीएच के जरिए, और जो हमें दिखाया कि वहाँ पे केमिकल फैक्ट्रीज से जो पानी निकलता है तो उससे कितना वहाँ पे पोल्यूशन है. प्रवीण कोड़ी जो वहाँ लोकल फिशरमैन है, उन्होंने अपना एक्सपीरियंस बताया कि पिछले 10 से 15 साल पहले यहाँ कितनी बड़ी फिश आती थी और आज की डेट में फिश मर के ऊपर आती हैं अक्सर. तो ये एक पहलू हुआ. फिर अचानक टीम हम लोग की जब आगे बढ़ी तो गोदरेज के साइड में जो मैंग्रोव्स हैं वहां से होते हुए और आगे जैसे मतलब जब आगे बढ़े तो वहां पे वाइट बर्ड्स का एक बहुत बड़ा जमावड़ा मुझे नजर आया. तो मैंने उनसे पूछा ये क्या है, उन्होंने कहा ये फ्लेमिंगो है.
इत्तेफाक से तब तक फ्लेमिंगो का इतना प्रचार नहीं हुआ था, तो मेरे लिए इट वाज अ शॉकिंग विजुअल। तो एज ए क्यूरियस पर्सन मैंने उसको फिल्म किया, और मेरे लिए भी एक सेल्फ डिस्कवरी की जर्नी थी कि इसी क्रीक में इतना पॉल्यूशन है, इसी क्रीक में इतनी ब्यूटी है, इतनी विविधता है, इतने तरह तरह के बर्ड्स हैं। वो सारा मैंने फिल्म किया और उसको एडिट करके सर को मैंने दिया, और उसका इस्तेमाल क्लीन क्रीक मूवमेंट में सालों से होता आ रहा है। दिस वाज इन 2009। फिर इसी तरह जब जब ऑन एंड ऑफ मुझे टाइम मिला तो मैं अपना कैमरा लेके निकल गया, कभी हिमालयाज में कहीं। तो नए फिल्म मेकर्स को मैं ये कहना चाहूँगा कि आज के ज़माने में आपके पास सारे टूल्स हैं, राइट, स्टार्टिंग विद अ कैमरा, आई मीन सेल फोन, टू सिंपल DSLR कैमरास। इनसे आप शुरुआत कीजिए। जैसा कि अभी सर ने कहा, आरती जी ने कहा कि इन सब ने सारा मतलब सारी बातों पे डिस्कशन किया, उनमें से ये बातें भी निकली कि आप लॉकडाउन में हैं तो अपनी खिड़की से अगर बटरफ्लाई देख रहे हैं या बर्ड्स देख रहे हैं या आसपास की ब्यूटी देख रहे हैं या पोल्यूशन की बात कर रहे हैं, तो उसको एज एन ऑब्जर्वर उसको फिल्म कीजिए। और एडिटिंग के टूल्स बहुत ज़्यादा आजकल अवेलेबल हैं, उनको आप एडिट कीजिए। जैसा कि मैंने अपना एक्सपीरियंस बताया, आप खुद लिखिए, खुद उसमें वॉइस ओवर दीजिए, उसमें ऐड कीजिए, म्यूजिक जो है हल्का फुल्का उसमें ऐड कीजिए। ऐसा नहीं कि आप शुरुआत करेंगे तो पहली फिल्म ही आपकी बन जाएगी, बट इट विल बी अ बिगिनिंग ऑफ अ ब्यूटीफुल जर्नी। उसके बाद आप धीरे धीरे आगे बढ़िए, एक्सपर्ट से मिलिए। आप इमेजिन कीजिए, मैं ऑडियंस से पूछता हूँ कि आप किसी फील्ड में ओवर अ पीरियड ऑफ टाइम आपने एक्सपर्टीज हासिल की है। अगर कोई आपसे आगे कहता है मैम सर मैं आपने जो काम किया उसके बारे में कुछ जानना चाहता हूँ, तो आप क्या कहेंगे? आपको खुशी होगी, कोई मेरे बारे में जानना चाहता है। तो इसी तरह आई वुड से अ स्टूडेंट टू एन एक्सपीरियंस पर्सन, जिन्होंने सालों साल में भी आगे चल के प्रोफेशनल लाइफ में, घर की लाइफ में बिजी हो गए हैं, कहीं ना कहीं उनका एक कौतुक उनके मन में होगा, जो बचपन में ग्रोइंग अप ईयर्स में अंदर रह गया। बी इट इंटरेस्ट इन पेंटिंग, आर्कियोलॉजी, हिस्ट्री, फोर्ट्स, एनवायरनमेंट। तो उस पर धीरे धीरे आप काम शुरू कीजिए और एक्सपर्ट से मिलिए, फोन पे, इंटरनेट से, मोबाइल से उनसे करस्पॉन्डेंस शुरू कीजिए, और हो सके तो उनके इंटरव्यूज लेके उसमें ऐड कीजिए। एक एस्टिमेट है कि एवरी डे 80 मिलियन आवर्स ऑफ वीडियो देखा जाता है पूरी दुनिया में। हम उसमें कहाँ पे हैं? हमारा भी उसमें कंट्रीब्यूशन होता है कि एवरी डे हम उसमें कम से कम कुछ मिनट, और कुछ लोग तो फिर घंटों उसमें गुजारते हैं। अगर आप उसको कैलकुलेट करेंगे, साल भर में हम कई 100 घंटे गुजारते हैं वीडियो देखने। अब इसमें से अगर हम कुछ टाइम निकाल दें और मैदान में उतर पड़े, तो हम खुद वीडियो क्रिएटर बन सकते हैं, चाहे वो किसी सब्जेक्ट पे हो, किसी मुद्दे पे हो, या जस्ट एज अ हॉबी। तो ये आपकी जर्नी आई एम एब्सोल्युटली श्योर बहुत ही इंटरेस्टिंग होगी। और जैसा कि सुरभि जी ने कहा कि क्लीन क्रीक मूवमेंट से शूट दैट लेपर्ड तक की जर्नी, तो बहुत से बीच में इंटरेस्टिंग कैरेक्टर्स मिलते हैं। एक कोंकण में एक जेंटलमैन है, उनकी एक फिल्म बनाई थी, तो किस तरह उन्होंने किंगफिशर चिक्स को बचाया था। और जब वहां मैं पहुंचा तो देखा कि वो स्नेक्स रेस्क्यू भी करते हैं, थाउजेंड्स ऑफ स्नेक्स को बचाया, गांव-गांव में जाके वो स्नेक्स के बारे में बताते हैं। तो मुझे एक नया पहलू नजर आया। तो ये जो डिस्कवरी होती है, आप घर से एक कदम निकालेंगे तो आपका दूसरा कदम होते 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 कभी यहाँ, कभी साउथ में सह्याद्रीज में, वेस्टर्न घाट्स, हिमालयाज, स्काई इज द लिमिट, इंडिया, आउट ऑफ इंडिया, जैसे आरती जी ने नाइल पे फिल्म बनाई। तो ये आपके लिए एक बहुत बड़ी दुनिया का ओपनिंग गेट बन सकता है। इट्स डेफिनेटली वर्थ ट्राइंग। सो गो अहेड, वॉट एवर बी योर एज, डू नॉट हेजिटेट, गो अहेड, टेक अ प्लंज। आई एम श्योर आप खाली हाथ नहीं लौटेंगे। अब इस बात पे से मुझे याद आया कि जो सुरभि जी ने कहा था कि पहली फिल्म थी, क्लीन क्रीक मूवमेंट थी, तो वो मैंने अपने हाथ से सिंपल कैमरा मूवमेंट्स वगैरह से बनाई थी। तो उसको याद करते हुए मैं चाहूंगा कि उसकी एक थोड़ी सी क्लिप इसमें दिखाई जाए। और मेरे जो गुरु जिन्होंने शुरुआत मुझे मौका दिया था, वालावलकर सर ने, आपको ग्लिम्स मिलेगी।
There are several places along the creeks where nature surprises with its majestic splendor. Every winter, flamingos visit various bays and creeks of Mumbai and the surrounding areas. या खाडीमध्ये प्रत्येकाला उतरवून खाडी दाखवायची आहे, खाडीमधले पक्षी दाखवायचे आहेत, प्राणी दाखवायचे आहेत, वनस्पती दाखवायची आहे, बायोडायव्हर्सिटी दाखवायची आहे, तुम्ही त्याला काही म्हणा. पण जेव्हा हे प्रत्यक्ष डोळ्याने बघितल्यावरती त्याच्याबद्दल इतकी अटॅचमेंट निर्माण होते की सहजपणे आपल्या तोंडातलं बाहेर पडतं माझी खाडी आहे. जेव्हा आपण सुरुवात करू तिथपासून त्या खाडीचं सोल्युशन सुरू आहे. याच विश्वासाने स्टील देअर इज अ होप असं म्हणत आम्ही एक खाडीची क्लीन क्रिक मुवमेंट चालवतोय. क्लिनिंग क्रिक मुवमेंट नाही. All the experts are unanimous in their belief that even now, if the creeks are left untouched, they have the wonderful capability to return to their original glory. सो सोहेल जी, मतलब क्रिक पे इसके बाद हम लोगों ने बहुत सारे फिल्म्स बनाए, लेकिन पर्सनली आप मुझे पूछेंगे तो सबसे फेवरेट मेरी फिल्म यही थी. सबसे पहले बनी थी फिल्म पे क्रिक पे, और सबसे फेवरेट फिल्म यही आहे. तर आपली चर्चा खूप चांगली रंगली आहे, पण ऍक्च्युली वेळेचं आपल्याला थोडंसं भान ठेवायला लागेल, कारण 1.5 तास ऑलरेडी झालेला आहे. सो आज हे जे पूर्ण म्हणजे 1.5 तास आपण एकत्र जे ऐकत होतो की फिल्म मेकिंगच्या जगतातील हा सगळा प्रवास या सगळ्या मान्यवरांचा, तो फारच इन्स्पायरिंग होता. आणि या सगळ्यासाठी मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते. आरतीजी, सोहेलजी, प्रसाद दाते सर, संजयजी, सर्वांचे खूप खूप आभार की त्यांनी त्यांचा मोलाचा वेळ आपल्याला इथे दिला त्याबद्दल. आणि या निमित्ताने मला एक अनाउन्समेंट करायची आहे की आपलं जसं मगाशी संजयजी म्हणाले की एक स्पर्धा आपण या निमित्ताने ऑर्गनाईज करू शकतो. तर आपलं पर्यावरण मासिक आहे ज्या संस्थेचं, त्या मासिकातर्फे आपण एक फिल्म मेकिंगची स्पर्धा आयोजित केलेली आहे, आपलं पर्यावरण लघुपट स्पर्धा. तर 31 डिसेंबर 2021 पर्यंत आपण आपल्याकडे फिल्म्स पाठवू शकतो, ज्यांना म्हणजे मोबाईलवरून शूट केलेली, असं त्याला काही टेक्निकल हे नाही की मोबाईलवरूनही आपण शूट करू शकतो किंवा कॅमेरावरून कसंही. तर पर्यावरण या विषयाशी संबंधित कुठल्याही विषयावरती आपण फिल्म्स बनवून पर्यावरण दक्षता मंडळाला पाठवू शकतो. त्या डिटेल्ससाठी मी इथे चॅटबॉक्समध्ये एक नंबर देते, त्यावर तुम्ही सर्वांनी संपर्क केलात तर तुम्हाला याविषयी माहिती मिळेल, त्या फिल्मच्या त्या कॉम्पिटिशन विषयी. आणि आपल्या या कोणाला प्रेक्षकांमध्ये काही प्रश्न असतील तर त्यांनी चॅटबॉक्समध्ये टाकावेत. मीनवाईल एक प्रश्न विचारला अस्मिताजींनी, त्याचं उत्तर मी देऊ इच्छिते की विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप अरेंज करणं ही खूप सुंदर आयडिया आहे, आणि आपण म्हणजे सोहेलजी, आरतीजी सुद्धा नक्की म्हणजे या निमित्ताने आपल्याला सहकार्य करतील अशी मला अपेक्षा आहे. म्हणजे मी त्यांना न विचारता ते सांगते की ते नक्की पर्यावरण दक्षता मंडळाला सहकार्य करतील, कारण आपल्यासोबत खूप पूर्वीपासूनच ते दोघंही संस्थेसोबत आपल्या असोसिएटेड आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीने आपण नक्की विद्यार्थ्यांसाठी असे वर्कशॉप्स अरेंज करू शकतो. थँक्यू. ओके. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी चॅटबॉक्समध्ये टाकावे. तिथपर्यंत मी अजून 2 छोट्या अनाउन्समेंट करते. आरतीजी, सोहेलजी, तुम्हाला यामध्ये काही ऍड करायचं आहे का? हो सुरभी, मला एकच पॉइंट मांडायचा होता की जसं आपण आता म्हणतोय की सोहेल सरांनी सांगितलं की न्यू फिल्म मेकर्स साठी की तुम्ही व्हिडिओज बघता, पण तुम्ही ते बघता ते थोडंसं डॉक्युमेंटही करायला लागा. म्हणजे लॉकडाऊनच्या आपण उदाहरण दिलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी आपल्या भोवती जो निसर्ग दिसतो त्याचं डॉक्युमेंटेशन केलं. मला इथे दाखवायला आवडेल तुम्हाला की मी गणपतीपुळ्याला जिथे राहते तर घराच्या अंगणामध्ये वादळाच्या आधी एक आसरा शोधत जाजबेल फुलपाखरू आलं होतं.
आणि मला असं वाटलं होतं की मी तर रोज बघते, माझ्यासाठी काही फार इतकं हे नवीन नाहीये. तर मी काही बटरफ्लाय एक्सपर्ट्सना हा व्हिडिओ पाठवला, तर ते म्हणाले की वा छान, किती छान आहे. पण जेव्हा फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या माध्यमातून मी सामान्य लोकांशी जेव्हा हे फुलपाखरू शेअर केलं, तेव्हा त्यांना निसर्गाचा एक चमत्कार बघितल्याचा आनंद झाला. आणि या फुलपाखराच्या निमित्ताने मग ते फुलपाखरू कोणत्या झाडावर बसलंय, तुमच्याकडे काय वातावरण आहे, हे वादळाच्या आधी आलं होतं, मग वादळाला घाबरलं नाही का, असे अनेक प्रश्न आणि अनेक स्टोरीज लोकांनी मला विचारल्या. तर मला असं वाटतं आपण मोबाईलवर जे शूट करतो आहोत त्याची अर्थातच संगती लावून त्या स्टोरीचं एक्सप्लेनेशन तज्ज्ञांना विचारून त्याच्यामध्ये स्टोरी सांगून आपण मांडलं पाहिजे. पण मला असं वाटतं की ज्यांच्याकडे मोबाईल फोन आहेत आणि जे निसर्गाच्या सानिध्यात राहतात, नेहमी जातात, त्यांनी डॉक्युमेंटेशन करायला लागलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं, आणि त्याच्यातूनच एखादी वंडरफुल फिल्म आकाराला येऊ शकते. खूप छान मुद्दा सांगितला रात्री तुम्ही. आपल्याला अजून एक क्वेश्चन आलाय की या सगळ्या फिल्मची लिस्ट आपल्याला नेम कुठे मिळू शकते. तर शेकरू नावाचं एक युट्यूब चॅनल आहे आरतीजींचं, त्याला तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता. त्यावर आपल्याला सर्व फिल्म्स बघायला मिळतील. आणि पर्यावरण दक्षता मंडळाचंही स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, त्यावरही आपण फिल्म बघू शकता. सोहेल जी, आपकी लेपर्ड की फिल्म कहाँ पे देख सकते हैं? अगर किसी को इंटरेस्ट हो तो वो ईमेल कर सकते हैं, व्हाट्सएप कर सकते हैं, तो मैं उनको लिंक भेज दूंगा. अभी पब्लिक प्लेटफॉर्म पे इसको रिलीज नहीं की है क्योंकि फेस्टिवल्स में भेजने के कुछ रिस्ट्रिक्शंस होते हैं, बट डेफिनेटली जो भी देखना चाहे आई विल बी मोर देन हैप्पी, उनसे मैं लिंक शेयर करूंगा. Sir, can you share your email? Yes, it is SHJAFFERI. FF? rather आप एक बार बोलिए, मैं चैट बॉक्स में डाल दूंगी. हाँ, चैट बॉक्स में हाँ, SHJAFFERI. SHJAFFERI@gmail.com. करेक्ट. ठीक है, हम फिर आज का प्रोग्राम यहाँ पे खत्म करते हैं. उसके पहले एक 2 अनाउन्समेंट्स करनी थी की आपण अजून 2 वर्कशॉप्स ऑर्गनाईज केले पर्यावरण दक्षता मंडळातर्फे. तर 11 आणि 12 जून रोजी गार्डनिंग आणि ट्री प्लांटेशन या विषयावरती एक वर्कशॉप आहे. त्यावेळी आपल्याला सौ पौर्णिमा शिरगावकर आणि सौ अंजना देवस्थरी या हे दोन्ही व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी सुद्धा डिटेल्स आपण मी चॅट बॉक्समध्ये टाकते. हा फॉर्म आपल्याला शुभमने पाठवलेला आहे आता चॅट बॉक्समध्ये. त्या फॉर्मच्या थ्रू तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आणि दुसरा जो वर्कशॉप आहे तो रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावरती आपण ऑर्गनाईज करतोय. तो 11 जूनला असेल, तर सॉरी 12 जूनला असेल तो. 11 आणि 12 जूनला गार्डनिंगचा वर्कशॉप आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी 12 तारखेला रेन वॉटर हार्वेस्टिंगचाही वर्कशॉप आहे. तर या दोन्हीमध्ये ज्यांना पार्टिसिपेट करायचं असेल त्यांनी या फॉर्मवरती रजिस्ट्रेशन करावं. आणि आपल्या चर्चासत्राची सांगता आपण वाईल्ड लाईफ नॅशनल अँथेमने करणार आहोत. तर पुन्हा एकदा मी सर्वांचे त्याआधी आभार मानते आणि सोहेलजी, आरतीजी, प्रसाद सर आणि संजय सर असं सर्वांचेही आभार. आणि तुम्ही पुन्हा तुमचा वेळ आपल्याला इथे दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपण नक्की पुढे संपर्कात राहूया. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.